येस. जयेश सावंत नमस्कार, गुड मॉर्निंग. कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे, ऑनलाईन आपण दिसतोय. ग्रेट. ओके. आता कोकण विकास युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी आपला हा जो लाईव्ह कार्यक्रम आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून लोकांना त्या कार्यक्रमात भाग घेता येईल. कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे, ऑनलाईन आपण दिसतोय. ठीक आहे. सो माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का मला सांगा. माझा आवाज व्यवस्थित येतोय. ग्रेट मॉर्निंग कुणाल फनसे. युवा मंचचे कार्यकर्ते जर बघत असतील तर त्यांनी हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपली कोकणातली येऊ शकतील, बघू शकतील. मी थोड्याच वेळात सरांना आपल्या कॅमेरावरती वेलकम करतो. नमस्कार मंगेश राऊत, नमस्कार. आवाज व्यवस्थित येतोय. ग्रेट. ओके. सो मंडळी नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. मंच गेल्या 5-6 महिन्यापासून ऍक्शन मध्ये आलेलं आहे आणि पहिलं काम सुरू आहे आपलं संघटनचं. संघटन करताना आपण फिजिकली होत नाहीये, पण आपण सोशल मीडियाचा वापर करून फेसबुक आणि व्हॉट्सअप या माध्यमातून आपण लोकांना प्रचंड संख्येने एकत्र केलेलं आहे. आणि आपली पुढची जी स्टेप आहे, ज्याच्यामध्ये आपण कोकणात कोणकोणत्या व्यवसाय संधी आहेत किंवा कोकणामध्ये डेव्हलपमेंटसाठी, कोकणामध्ये समृद्ध होण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे याबद्दल आपण सातत्याने तुम्हाला माहिती पोहोचवतोय. थोड्याच वेळात आपल्याला सर जॉईन होतील आणि आपण आज जाणून घेणार आहोत की जर आपल्या गावात आपल्याला जर का पाणी समस्या सोडवायची असेल, कारण आपल्याला जर का शेती पूरक व्यवसाय शेती करायची असेल तर आपल्याला मुबलक पाणी पाहिजे. नुसतं पाणी असून चालणार आहे, मुबलक पाणी पाहिजे. कारण जेव्हा शेती जनावर ही हे लाईव्ह सगळ्या गोष्टी आहेत आणि जसं आपल्याला पाणी लागतं तसं त्यांनाही पाणी लागतं. तर त्यासाठी आपल्याला मुबलक पाणी आपल्याला हवंय. ठीक आहे ना. सो किती आपण लोक जमा झालो? 18. चलो. मला वाटतं मी आता सरांना बोलवायला हरकत नाही, कारण आपल्याला कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपवायला पाहिजे. नमस्कार नंद्या मांडूकर, आहात कुठे? बरेच दिवस तुमचं दर्शन नाही. हा, फेसबुकवर काय, व्हॉट्सअपवर आपला हाय हॅलो पण नाही. विनायक जोरेजी नमस्कार. चलो गेट रेडी आणि आपण विषयाला सुरुवात करूया. येस सर, नमस्कार. नमस्कार. येस गुड मॉर्निंग सर. एव्हरीबॉडी. सुप्रभात. थँक्यू सर. सगळ्यांना सरांनी सुप्रभात केले. सगळ्यांनी गुड मॉर्निंग करायचं आहे. कमेंट मध्ये लिहा. नाही लिहिलं तरी हरकत नाही, सगळ्यांनी ऐकावं फक्त आणि प्रश्न जरूर विचारा. त्याच्यामुळे काय होईल सर, पुढची आम्हाला कळेल की लोक किती बघतायत, किती इन्व्हॉल्व आहेत. हो, हरकत नाही, आणि हरकत नाही. त्याच्यासाठी प्रश्न जरूर विचारा. हो सर, ते आपल्याला होणारच आहे. तर तुमचं मंचावर स्वागत सर. तुम्ही मंचाला कायम सपोर्ट केलेला आहे आणि आपण गेली एक 3-4 वर्षापासून एकत्र काम करतोय. आणि त्यावेळेला आपण काही प्रोफेशनली काम एकत्र करत होतो, सोशली असलं तरी. पण आजचा टोटल एक आपला कोकण विकास युवा मंच आहे, त्याची एक मोठी सदस्य संख्या झालेली आहे. आता जवळपास 5,000च्या आसपास आपण लोक तयार झालेलो आहोत, एकत्र आलेलो आहोत. गावातले समविचारी लोक एकत्र आले आहेत. आणि जेव्हा लोकांना म्हटलं की कार्यक्रम आपल्याला, जेव्हा त्यांना संधी सांगायला सुरुवात केली आणि पाणी या विषयावर काम करायचं आहे, तर जेव्हा आपण क्लासरूम ने आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा फार 2-5 गावं आपल्या सोबत आली. आणि ते त्याच्यामुळे आपल्याला ते हेवी पण झालं ते कॉस्टिंग वाईज. पण आता जवळपास 58 लोकांनी नावं दिलेली आहेत सर. 58 लोकांची 58 गावातनं नावं येणं ही मोठी गोष्ट आहे. आणि मजा येईल सर काम करायला त्यांच्या सोबत आपल्याला. नक्की सर, कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आणि सगळ्यात प्रथम आपण लोकांना तुमची ओळख करून देण्यासाठी मी तुम्हालाच सर विनंती करेन की सर तुम्ही आज
जलतज्ञ आणि विद्या वाचस्पती म्हणून आहात आणि काम करता इतक्या संस्थांसोबत काम करतायत, सर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं ऐकायला आवडेल की तुम्ही ह्या विषयात जी ज्या काही एक उंची गाठली आहे त्याच्याबद्दल सर आम्हाला सांगायचं. हा मुख्यतः मी पर्यावरण तज्ञ म्हणून काम करत होतो. त्यामुळे सुरुवात करताना जंगल वाचवा किंवा जंगल कन्झर्वेशन हा एक मोठा भाग होता माझ्या कामाचा आणि अजूनही मोठ्या प्रमाणावर मी त्याच्यात काम करतो आणि त्यात लोकसहभाग कसा मिळेल याच्याबद्दलही काम करतो. ही साधारण 2002-3 ची गोष्ट आहे, जेव्हा माझं PhD काम डिग्री मला मिळाली होती आणि याच विषयात काम करायचं, कारण याच्यामध्ये खूप गरज आहे आणि ऑपॉर्च्युनिटी संधी पण खूप आहे हे दिसत होतं. आणि तेव्हा याच्यामध्ये स्पर्धा अजिबात नव्हती, कोण काम करायला उत्सुक नव्हतं. मला एक सांगायचं की कॉन्झर्वेशन आणि प्रोटेक्शन म्हणजे ते पाणी असो, जंगल असो, कुठलंही असो, त्यासाठी केवळ चर्चा करून किंवा धोरण आखून उपयोग होत नाही. तर आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं असेल आणि शाश्वत सस्टेनेबल काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍक्शन म्हणजे कृती हा सगळ्यात मोठा भाग असतो. आणि त्यामुळे कृती हे तुम्हाला सतत करावी लागते, ती कन्सिस्टन्सी तुमच्यात असायला लागते, तर तुम्ही काम करू शकता. आणि त्यामुळे या प्रांतामध्ये जरी काम भरपूर असलं तरी स्पर्धा अजिबात लोकांना बऱ्याच वेळेला आजही आपल्याकडे मानसिकता अशी आहे की आपण दिवस साजरे करतो आणि मग बाकी वर्षभर विसरून जातो, तर ते व्हायला राईट नको. सर. सर ते कसं आहे सर, सर मी तुम्हाला थोडं थांबेल हा. याच्यामध्ये. सर तुम्ही जे शिक्षण घेतलंय हे आम्हाला लोकांना कळू द्या की तुम्ही ह्या विषयात जी पदवी मिळवली त्याच्याबद्दल आम्हाला सांगा सर. ओके, मी तिकडेच येतोय. तर ते काम हा हा करताना काय झालं की माझ्या रिसर्चच्या काळामध्ये मी जो अभ्यास करत गेलो, मला जो अनुभव येत गेला पर्यावरणाचा, वेगवेगळ्या नैसर्गिक स्रोतांचा, त्याच्यावरनं आणि त्यातनं येणाऱ्या अडचणींचा, याचा परस्पर संबंध काय आहे आणि लोकांना हे प्रश्न वारंवार का पडतात आणि सुटत का नाही, याच्यावरती माझा फोकस होता. आणि मग असं लक्षात यायला लागलं की जंगल असो किंवा कुठलाही नैसर्गिक स्रोत असो, हे सगळे इंटरलिंक्ड आहेत, एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आणि ते जर एकमेकांबरोबर असतील, त्यांच्यातलं समन्वय जर आपण नीट साधू शकलो तर आपण कुठल्याही प्रश्नावरती सस्टेनेबल म्हणजे शाश्वत उपाय शोधू शकतो, योजू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तो उपाय आपल्याला नुसता सुचून चालत नाही, तर तो प्रत्यक्ष जमिनीवर आणायला लागतो. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष काम करून त्याचा रिझल्ट दाखवला तर लोकांना ते पटतं, कारण सर्वसामान्य लोकांना या सगळ्या गोष्टी कळतात असं नाही आणि कळायलाच पाहिजेत असंही नाही. पण ह्या त्या विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी किंवा अभ्यासकांनी समजावून सांगायचं असतं आणि सर्वसामान्य लोकांनी त्याचं प्रत्यक्ष कृतीमध्ये रूपांतर करून त्या स्रोताचं बळकटीकरण म्हणा म्हणजे कॉन्झर्वेशन या गोष्टी करायच्या असतात. तर माझं PhDचं काम चालू असताना मी देवराई या विषयावरती काम केलं. आणि देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. तर हे पिढ्यानपिढ्या कसं जपलं जात होतं, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट पॅटर्न काय होता, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग ही सगळ्यात मोठी गोष्ट होती आणि नैसर्गिक स्रोतांमध्ये असलेला समन्वय ही दुसरी गोष्ट होती. आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या म्हणजे काहीशे वर्ष या देवराया ही संस्था किंवा संकल्पना ही लोकांनी आपल्याकडे जागृत ठेवली होती. आणि विशेषतः कोकणामध्ये तर ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये लोकांनी समृद्धपणे जपून ठेवलेली आहे. मग हे सगळं असताना सुद्धा अनेक वेळेला मला असा अनुभव येत होता की ज्या गावामध्ये देवराई आहे त्या देवराई मधल्या नैसर्गिक स्रोत जो आहे त्याला भरपूर पाणी आहे, ते पाणी उपलब्ध आहे, पण गावामध्ये पाणी उपलब्ध नाही. किंवा देवराई मधलं जंगल समृद्ध आहे पण गावामध्ये आपल्याला 10-12 पेक्षा वेगळ्या प्रजाती त्याच्याशी जास्ती मिळत नाही. तर मग हा फरक काय हा विचार करताना एक गोष्ट लक्षात आली की देवराई ही संकल्पना होती, हा निसर्गाचा समन्वय साधला जावा, सगळे नैसर्गिक स्रोत सांभाळले जावे म्हणून होती. आणि मग पूर्वी आपल्याला काय होतं की आता आपल्याला देवराई दिसते, का दिसते तर बाजूचं जंगल आपण सगळं संपवलंय, हे देवाच्या नावाने जंगल आहे ते आपण तोडत नाही म्हणून ती वाचली. पण 200-500 वर्षापूर्वी तर सगळीकडे जंगल होतं. मग तरी सुद्धा लोकांनी ही देवराई संकल्पना ठराविक ठिकाणीच का रुजवली किंवा त्या ठराविक ठिकाणीच का आहेत, असा एक मला प्रश्न होता. आणि मग याचा अभ्यास करताना लक्षात आलं की ज्या देवरायांमध्ये किंवा जिथे पाण्याचा स्रोत बळकट आहे किंवा जमिनीमध्ये पाण्याचा साठा होण्याची शक्यता जास्ती आहे, अशा ठिकाणच्या जंगलाच्या भागाला देवराई म्हणून लोकांनी कॉन्झर्व केलंय पिढ्यानपिढ्या. म्हणजे परत या सगळ्या गोष्टींचा संबंध येतो आपल्या जलसंधारणाशी. त्या भागामध्ये जलसंधारण चांगलं व्हावं म्हणून जंगल ठेवलंय, ते जंगल कोणी तोडू नये म्हणून, ते देवाचं जंगल आहे म्हणून त्याच्या भोवती एक सामाजिक बंधन आहे, त्याला श्रद्धेचा वापर केला.
आणि त्यामुळे त्या देवराईला कुठेही कुंपण नाहीये, कंपाऊंड नाहीये, त्याला प्रोटेक्शन फोर्स नाहीये, तरी सुद्धा लोकांनी केवळ त्यांना पटलंय किंवा श्रद्धा यासाठी त्या देवराया जपल्यात आणि त्यामुळे त्या गावाला पाण्याचा साठा होतो. काही ठिकाणी औषधी वनस्पती आणि बाकी गोष्टी आहे, पण सगळ्यात महत्वाची आजची गोष्ट आहे जी पाण्याचा निरंतर साठा किंवा सातत्याने वर्षभर मिळणारं पाणी. हा जो भाग आहे तो त्या देवराईशी लिंक केला असल्यामुळे जिथे जिथे देवराई आहे तिथे तिथे पाणी आहे, असं एक माझं ऑब्झर्वेशन होतं. आणि त्याचबरोबर हे एक ऑब्झर्वेशन होतं की जिथे देवराया कमी होत्या किंवा तुटत चालल्यात, लोकांची श्रद्धा कमी झाल्यात आणि पैसे जास्ती मिळतात म्हणून लोक देवराई पण तोडतात, त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि मग माझा अभ्यास चालू करताना सगळ्या गोष्टीचं मूळ कारण, सगळ्या प्रश्नाचं हे पाण्याची पुरेशी नसलेली उपलब्धता हे असल्यामुळे जलसंधारण हा सगळ्या गोष्टींचा, पर्यावरणाचा विचार केला तर जलसंधारण ही पहिली स्टेप आहे. आणि म्हणून जलसंधारण योग्य पद्धतीने केलं गेलं, पाण्याची उपलब्धता चांगली मिळाली, वर्षभर मिळाली आणि गावामध्ये मिळाली, तर गावाची समृद्धी वाढू शकते आणि गाव शाश्वत. सर मी तुम्हाला थोडं थांबवतो सर इथे. सर आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय, प्रत्येक विषयावर आपल्याला बोलायचं आहे, इन डिटेल बोलायचं आहे. सगळ्यात पहिलं आम्हाला ऐकायचं होतं की तुम्ही डॉक्टर म्हणून हे जे लावता ते का लावता? मी पर्यावरण शास्त्रामध्ये PhD केली आहे, डॉक्टरेट केली आहे, आणि म्हणून डॉक्टर किंवा ज्याला मराठीमध्ये विद्यावाचस्पती म्हणतात, ही मुंबई विद्यापीठाची डिग्री आहे जी मला 2002 साली मिळाली. सरांनी पर्यावरण ह्या विषयात काम केलंय. सर किती वर्ष काम केलं तरी? सर मी 96 सालापासून काम करत होतो आणि 2002 96 आता 24 वर्ष झाली सर. हो, आणि 6 वर्ष मी काम केल्यानंतर मला थिसिस सबमिट होऊन 4 वर्ष लागली मला, आणि त्यानंतर वर्ष दीड वर्षामध्ये मला डिग्री मिळाली. साधारण 5.5 वर्ष मी काम केलं. पर्यावरण या विषयामध्ये काम करून जे आता जे डॉक्टर जे म्हणतात तर विद्यावाचस्पती, तर त्या पर्यावरण विषयामध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाले आणि पर्यावरण हा त्यांचा कोर एरिया आहे. म्हणजे त्यांना त्या विषयाबद्दल प्रेम आहे, आवड आहे आणि त्यांनी सातत्याने त्यावर काम केलंय. आता गेली ते 24 वर्ष ते या विषयात काम करतायत. सर तुम्ही या विषयामध्ये आता जलतज्ञ म्हणून देखील ओळखलं जात आहे आणि आम्ही असं ऐकून आहे सर की तुम्ही 400हून अधिक गावांवर तुम्ही काम केलं, त्यांच्या गावांच्या पाणी समस्या सर तुम्ही सोडवल्यात. तर त्याच्याबद्दल जर आम्हाला थोडंसं एलॅबोरेट करा ना की तुम्ही हे कधी सुरुवात केलात आणि कशा प्रकारे तुम्ही गावांच्या पाणी समस्या सोडवल्यात सर? सगळ्यात पहिलं माझं जे काम होतं ते 2000 साली चालू केलं मी, कमर्शियली कन्सल्टन्सी. पुण्याची गोमुख नावाची एक संस्था आहे, गोमुख आणि इकोनेट अशा 2 संस्था आहेत. तर आपल्याकडे सह्याद्रीमध्ये विशेषतः डोंगरांवर किंवा किल्ल्यांवर असणारी पुरातन जल व्यवस्थापन व्यवस्था याच्यावरती एक रिसर्च म्हणजे एक प्रोजेक्टचं काम केलं होतं मी, आणि त्याचा वापर करून आज आपल्याला रिमोट जागी असलेल्या गावांमध्ये पाणी कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी उपाययोजना करणं हा माझा पहिला 2000 सालचा प्रोजेक्ट होता, ज्यात पुणे जिल्ह्यामध्ये अहुपा आणि त्या भीमाशंकर पट्ट्यातल्या काही ऍक्सेसला अवघड, म्हणजे जिथे गावापर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे अशा गावांमध्ये आम्ही काम केलं होतं. आणि तिथे पाण्याची व्यवस्था कशी सुधारून आपल्याला गावातल्या लोकांचं जीवन सोपं आणि समृद्ध करता येईल यासाठी प्रयत्न करायचा, यासाठी तिथे काम चालू केलं. आणि मग 2002-03 नंतर विशेषतः ठाणे जिल्ह्यातला शहापूर तालुका जो आहे, ज्याच्यामध्ये खूप पाण्याची टंचाई असते, तिथे जवळजवळ 60 गावांमध्ये आम्ही काम केलं, जे आदिवासी गावं आहे. आणि मग त्याच्यानंतर ते काम चालू राहिलं की वेगवेगळ्या संस्थांसाठी, आजपर्यंत जवळजवळ मी 140 वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम केलंय आणि अजूनही काही संस्थांबरोबर त्यातलं काम चालू आहे. आणि त्यात मग केवळ ठाणे जिल्ह्यातला शहापूर तालुका असं नाही, तर ठाणे जिल्हा आहे, म्हणजे त्यात मुरबाड तालुका पण आहे, किंवा पूर्वीचा ठाणे जिल्हा आणि आताचा पालघर जिल्ह्याचा भाग असलेला जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या भागामध्ये, वसई या भागामधल्या जवळजवळ 100-125 गावांमध्ये मी काम केलंय. त्या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यामधल्या काही गावांमध्ये, मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, आणि मराठवाड्यामध्ये अमरावती, मेळघाट जो म्हणतो आपण त्या भागामध्ये, गोव्यामधल्या काही गावांमध्ये, आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, म्हणजे सह्याद्रीच्या दोन्ही बाजूला असणारी जी जिल्हे आहेत त्यातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यामध्ये, धुळ्यापासून सिंधुदुर्गापर्यंत आणि ठाणे जिल्ह्यापासून अमरावतीपर्यंत अनेक ठिकाणी जवळपास 440च्या आसपास गावांमध्ये आजपर्यंत मी काम करू शकलो.
आणि हम्म, हम्म. गावामध्ये काम करताना माझा फोकस कायम हा होता की फक्त पिण्याच्या पाण्याचा विचार न करता गावाला पिण्याचं पाणी, वापराचं पाणी, गुरांसाठी पाणी आणि शक्य झाल्यास दुसऱ्या पिकासाठी पाणी, या 4 गोष्टींचा अभ्यास करून मग लागणारं पाणी किती आहे आणि ते कसं मिळवून देऊ शकू यासाठी काम करणं, आणि ते काम प्रत्यक्ष करताना स्थानिक लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये घेणं, जेणेकरून ते काम आपल्याला सस्टेनेबल, शाश्वत करता येईल. या पद्धतीने मी काम करत गेलो आणि सुदैवाने लोकांचा सहभाग मिळत गेला आणि मी ज्या संस्थांबरोबर काम केलंय त्या संस्थांचाही सहभाग मिळत गेला आणि हे काम उभं राहू शकलं. हे टीमवर्क आहे अर्थात. मग जवळपास सर तुम्ही आता किती गावांमध्ये सर तुमचं तरी काम झालंय सर आतापर्यंत तुमच्या म्हणजे अनेक संस्थांनी काम केली पण तुमच्या माध्यमातून ते काम झालं तर किती काउंट करता येईल आपल्याला सर? 440च्या आसपास गावं झाली असतात. क्या बात आहे सर, क्या बात आहे, क्या बात आहे. एक 5-6 आणि गावं सर इकडे तुम्हाला तिकडे असतात. कोकणामध्ये देखील या कामाचा तुम्ही अनुभव आहे तसं कोकणामध्ये किती गावांमध्ये तुम्ही काम केले सर ज्याचा तुम्ही सुरुवात ते अगदी सोल्युशन काढले सर? आता कोकणामध्ये म्हणजे तुला फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणायचंय, कारण पालघर हा सुद्धा कोकणाचाच भाग येतो. अगदी पालघर पण देखील आहे, आपल्या शहापूर देखील आहे, ठाणा पण आहे, हा कारण तो मग सिमिलर आपण एरिया पालघर पासून विचार आहे. केला, हो सिमिलर एरिया आहे आणि इनफॅक्ट सिमिलर एरिया असला तरी त्याच्यामध्ये फरक पण भरपूर आहे आणि त्यामुळे पालघरमध्ये जे काम करू ते आपण रत्नागिरीमध्ये केलं तर तोच इफेक्ट मिळेल असं नाही. आपण नंतर याच्यावरती एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना मी डिटेल नक्की नक्की सर होईल. पण तरी पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत विचार केला तर 440 पैकी जवळजवळ 180 ते 200 गावं या आसपास एवढ्या गावांमध्ये मी काम करू शकलो वेगवेगळ्या संस्थांसाठी आणि आजही चालू आहे ते. सर ग्रेट. सर आता ह्याच्यामध्ये अजून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर आम्ही नेहमी ऐकतो जलसंधारण, जलयुक्त शिवार वगैरे वगैरे अशा अनेक शब्द कानावर पडतात आणि पाण्यावर त्याच्यामध्ये त्या माध्यमातून काम सुरू आहे. सर हे जलसंधारण म्हणजे म्हणजे एक जनरल एक माणसाला एक समजावं म्हणून की जलसंधारण म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत सर तुम्ही जरा सांगू शकाल का सर? जलसंधारण ही खूप मोठी मोठा शब्द आहे किंवा मोठी व्याप्ती असलेला शब्द आहे. सोप्या गोष्ट म्हणजे पावसाचं पडणारं पाणी, आपल्याकडे गोड पाणी देण्याचा एकमेव मार्ग आहे निसर्गातला तो म्हणजे पाऊस. पावसाचं पाणी हेच आपल्याला गोड पाणी मिळतं आणि जगात जरी 72% पाणी असलं तरी त्यातलं 97% पाणी हे खारं पाणी, समुद्राचं पाणी. 3% गोड पाणी याचे. त्या 3% गोडा पाण्याच्या 1% पाणी हे सरफेसवर असणारं पाणी. ते पाणी आपल्याला गोड पाणी जरी पाणी भरपूर दिसत असलं तरी पर्सेंटेजचा विचार केला, टक्केवारीचा विचार केला तर गोड पाणी अत्यंत मर्यादित आहे. हेच आपल्याला माहित नाहीये कारण आपल्याकडे पडणारा पाऊस एवढा प्रचंड आहे की आपल्याला वाटतं भरपूर पाणी उपलब्ध आहे. आपल्याकडे कोकणामध्ये भरपूर पाणी उपलब्ध आहे पण जलसंधारण याचा अर्थ काय की आपल्या परिसरात पडणारं पाणी आपण योग्य पद्धतीने व्यवस्थापन करून पावसानंतरच्या काळासाठी जमिनीमध्ये, स्रोतामध्ये किंवा टाकीमध्ये हा अव्यवहार्य मार्ग आहे पण भविष्य काळामध्ये वापर करण्यासाठी राखून ठेवणं म्हणजे जलसंधारण. ओके. तर याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की ते जलसंधारण करताना मातीची धूप होऊ नये म्हणून काय करायचं, पाण्याचं बाष्पीभवन कमी होऊन पाणी जास्ती काळ टिकावं. प्रकार किती सर जलसंधारणाचे काही प्रकार आहेत का की जलसंधारणाचे प्रकार काही होऊ शकतात का? कारण जलसंधारणाच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, त्याला आपण प्रकार म्हटलं तर उदाहरणार्थ लोक बंधारे बांधतात, चेक डॅम बांधतात किंवा शेततळी हा एक प्रकार आहे किंवा वेगवेगळ्या संस्था, आता काही संस्थांनी स्पर्धा घेतल्या होत्या किंवा काही संस्थांनी डोनेशन्स दिले होते आणि त्यातनं लोकांनी गाव पातळीवर काही कामं केली, नदी खोलीकरण म्हणा किंवा कुठल्याही स्रोताचं खोलीकरण किंवा अशा. हे जलसंधारणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे की शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण अभ्यास करून जर हा प्रकार केला नाही, जलसंधारण केलं नाही तर अनेक महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा अर्धवट माहिती असल्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता जास्ती असते. उदाहरणार्थ जलसंधारणामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे पाणलोट. म्हणजे तुमच्या भागामध्ये किती ठिकाणून पाणी येतंय, किती ठिकाणून ओढे येत आहेत, झरे येत आहेत आणि किती ठिकाणी तो पाण्याचा स्रोत तयार होतो त्याला पाणलोट म्हणतात. म्हणजे किती क्षेत्रात पाणी येत आहे आणि तुमचं जलसंधारण, आदर्श जलसंधारण जर करायचं असेल तर ते पाणलोटाच्या हिशोबाने करण्याची गरज असते. म्हणजे जसं मोठ्या प्रमाणात जे म्हटलं जातं की खोरे न्याय तुम्हाला करायला पाहिजे जलसंधारण. याचाच अर्थ काय आहे की पाणलोटाचा विचार करून जर तुम्हाला जलसंधारण करायचंय तर प्रत्येक पाणलोटामध्ये जलसंधारण हे वेगवेगळ्या प्रकाराने करायची गरज आहे.
बरोबर, या वाक्याचा ओके. अर्थ तोच होतो. पण आता सध्या काय होत आहे आपल्याकडे, की जलसंधारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना वाटतं की कुठे चेकडॅम बांधला, सिमेंट बंधारा बांधला किंवा एखादा गॅबियन बांधला किंवा शेततळं केलं, म्हणजे पाणी अडवणं किंवा पाणी साठवणं म्हणजे सर जलसंधारण झालं. किंवा म्हणजे जलसंधारणमध्ये वेगवेगळ्या उपाय पद्धती आहेत आणि बरोबर, प्रकार जर आपण करायला गेलो तर जसा प्रदेश आहे त्या पद्धतीने तिथे उपाय पद्धती केल्या पाहिजेत आपण. योग्य आदर्श पद्धत ती आहे. तुम्हाला जर त्याचा हा. फायदा हवा असेल आणि तोटा नको असेल विशेषतः, तर त्या त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती काय आहे, मातीचा थर किती आहे, दगडाचा प्रकार किती आहे, पाण्याचा फ्लो किती आहे, पावसाचं प्रमाण किती आहे, चढ उतार किती आहे, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, अशा वेगवेगळ्या त्यातल्या घटकांचा अभ्यास करून मग त्याप्रमाणे त्या त्या एरियाला, गावाला किंवा परिसराला पूरक अशी आपल्याला एक स्कीम तयार करायला लागते जलसंधारणाची. त्यामध्ये वेगवेगळे स्टेप असतील आणि त्याच्यामध्ये काय उपाय करायचे, कुठे बंधारा बांधायचा आहे का, कुठे भूमिगत बंधारा बांधायचा आहे का, झरा असेल तर त्याच्यासमोर सर कुंड म्हणजे बांधायचा आहे का, आपल्याला कुठे एरियानुसार तलाव आपल्याला त्या करायचा उपाय पद्धती ठराव्या लागतात सर, राईट ना? आहे. आपल्याला अगदी म्हणजे एरियानुसार उपाय उदाहरणच पद्धती सांगायचं ठराव्या होतं. लागतात. हम्म. हो हो, म्हणजे अगदी शेजारच्या गावांमध्ये सुद्धा आपल्याला कदाचित वेगवेगळे उपाय करायला लागू शकतात. आणि माझ्या बघण्यामध्ये अशा गोष्टी आहेत की अगदी शेजारच्या गावामध्ये 2 गावं आहेत, पण त्यांना पाण्याची कमतरता हा कॉमन प्रॉब्लेम असला तरी त्याची कारणं वेगवेगळी आहेत. ओके. ती भौगोलिक असू शकतात किंवा लोकांचे डिमांड सप्लायचा प्रश्न असू शकतो, त्या गावामध्ये असलेले उतार असू शकतात, पाणी न थांबण्याच्या काही कारणं असू शकतात, ज्या झालेली जंगलतोड असू शकते किंवा उघडा पडलेला कातळ हा एक भाग असू शकतो की ज्याच्यामुळे पाणी अडवायला जमिनीखालील आपल्याला. भूभाग हा असू शकतो. बरोबर आहे. आणि झालंय अगदी काय बरोबर. आपल्याकडे आज की जवळजवळ 80% आपण भूजलावर अवलंबून आहोत आजही, हम्म, हम्म, एवढा हम्म. पाऊस पडून सुद्धा, कारण आपण सर मी पृष्ठभागावर त्या प्रश्नावर पडणाऱ्या येतो सर मी पाण्याच्या. त्या प्रश्नावर येतो सर ओके, त्या प्रश्नावर येतो ठीक. की म्हणजे आता आपण सर समजून घेतलं की सर तुमचं याबद्दल या विषयातली मास्टरी, या विषयातला तुमच्या कामाचा अनुभव, त्याच्यानंतर आपण जलसंधारण समजून घेतलं, त्याच्यानंतर जलसंधारण कोणत्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत याच्यावर देखील आपण माहिती घेतली. सर कोकणामध्ये म्हणजे जिथे काही सेंटीमीटर पाऊस पडतो काही भागात म्हणजे महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या वरच्या भागात काही सेंटीमीटर पाऊस पडतो आणि त्यांचं वर्षभराची शेती 2-2, 3-3 वर्षाची शेती होते. पण कोकणामध्ये फुटांमध्ये पाऊस पडतो आणि तो इतक्या फुटांमध्ये पडून पण आपल्याला शेवटचे 3-4 महिने पाणी नसतं. सर हे का, म्हणजे ही पाणी टंचाई का आणि ती काय प्रकार आहे सर? 2-3 महत्वाचे भाग आहे त्याच्यामध्ये की आता तुमची जमीन भौगोलिक परिस्थिती कशी, याप्रमाणे पाऊस पडतोय का पाऊस पडतोय त्याप्रमाणे तुमची जमिनीची आणि याची परिस्थिती कशी निर्माण झाली हे कल्पना नाही. पण हा सगळीकडे आपण जर बघितलं आपण, तर जिथे पाऊस जास्ती पडतो तिथली माती अशी असते की ती जास्ती पाणी धरून ठेवू शकते आणि ते योग्य पण आहे. कारण आपल्याकडे उदाहरणार्थ रत्नागिरी म्हणजे जिल्ह्यामध्ये जो निसर्गाने तसं बनवलेलंच आहे की बाबा बनवलेलं असंच आहे, म्हणजे असायला पाहिजे. 3.25 मीटर पाऊस पडतो आपल्याकडे. हो. तर 3.25 मीटर पाऊस जिथे पडतो तिथे जर तुम्ही सगळं पाणी अडवून ठेवायचा प्रयत्न केला किंवा माती तशी असेल तर सगळीकडे पूर येते, सगळं पूर्ण फ्लड झालं, सगळं वाहून फ्लड. जातं एकदम. आणि त्यामुळे ते वाहून जाणं हा एक उपाय आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते वाहून जातं किंवा ते वाहून जातं आणि तरी सुद्धा लोकांना पाण्याची कमतरता पडू नये म्हणून एवढं मोठं पाण्याचं प्रमाण आहे, कल्पना आहे, आपण त्याच्यात जायला नको, कारण त्यातनं काही विशेष होणार नाही. आपला मुद्दा काय आहे की कोकणामध्ये एवढा पाऊस पडून सुद्धा शेवटचे 3 महिने आपल्याला त्रास का होतो पाणी टंचाईचा, बरोबर? राईट. जो जिथे काळी माती आहे तिथे जी पाणी धरून ठेवते आणि त्यामुळे ते त्यांना वर्षभर पाणी पुरतं, जे आपल्याला पुरत नाही. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की जो सह्याद्रीचा पश्चिमेकडचा उतार आहे कोकणाचा, तो खूप तीव्र आहे खूप ठिकाणी. म्हणजे पाणी जेव्हा वरनं खाली येतं तेव्हा ते एवढ्या वेगाने खाली येतं की ते आपल्या बरोबर येताना माती घेऊन जातं. आणि आपण बघितलं गेल्या काही दशकांमध्ये कोकणाच्या पश्चिम उतारावरचं जंगल खूप प्रमाणात कमी होत चाललं, वृक्षतोड राईट. भरपूर झाली. भरपूर पूर्वी होतं. कसं होतं, पाणी जे पडायचं ते झाडांवरती पहिल्यांदा पडून मग ते त्या मातीमध्ये मुरून हळूहळू खाली यायचं. आता जंगलतोड झाल्यामुळे पहिला पाऊस पडल्यानंतर पाणी वेगाने जे वरनं खाली येतं ते सगळी माती घेऊन येतं आणि मग ते खाली सपाटीला आल्यावरती जिथे आपल्याकडे नदीचं पात्र अचानक मोठं होतं, आपण बघितलंय की राईट. डोंगरामध्ये नदीचं पात्र लहान आहे आणि उतारा सपाटीवरती आल्यावर ते पाणी पसरतं.
ते पसरताना ती सगळी वरनं येणारी माती घेऊन येतं. आणि मग अशा नदीवर तुम्ही जर बंधारा घातला तर तो गाळाने भरून जातो आणि आपल्याला बंधारा भरलेला दिसतो, पण पाणी त्याच्या वरनं निघून गेलं एकदा की खाली सगळे गाळ असतो. आणि जेव्हा पाणी वेगाने वाहून येतं तेव्हा त्याला जमिनीमध्ये मुरायला वेळ कमी मिळतो आणि त्यामुळे पाणी जमिनीमध्ये न पुरता वाहून जातं. आणि आपल्याकडे समुद्र जवळ असल्यामुळे पाण्याचा प्रवास हा समुद्राकडे सतत चालू असतो. मग तो पावसाळ्यामध्ये आपल्याला पृष्ठभागावरनं दिसतं पाणी, पण पावसाळा संपल्यावर पण पृष्ठभागाच्या खालनं म्हणजे जमिनीमधनं पाण्याचा प्रवास हा समुद्राच्या दिशेने चालू असतो. म्हणून आपल्याकडच्या विहिरींचं पाणी हे खाली खाली का जातं, तर जमिनीमधली पाण्याची पातळी जशी जशी खाली जाते तशी विहिरीतल्या पाण्याची पण पातळी खाली जाते. आणि मग आपल्या विहिरीच्या तळाच्या खाली जेव्हा भूगर्भातल्या पाण्याची पातळी जाते तेव्हा आपण म्हणतो विहीर कोरडी पडते. आणि हे का होतं, तर हा जो उतार आहे तो उतार हा कंटिन्युअस आहे आणि तो राहणार आहे. आणि पाणी हे त्या उताराने जात राहिल्यामुळे पाण्याची पातळी खाली खाली होते. आता आपण उपाय करतो म्हणजे काय करतो, तर आपण बंधारे बांधतो, काही ठिकाणी तळी करतो, पण ती लाईन सर पण आपण केली. त्याच्यावर येऊ सर. पहिला मुद्दा हाच होता की हा मी तेच कारण टंचाई काय? नाही म्हणून नाही, त्याच आता कारण उपाय उपाय केल्याच्या म्हणजे उपाय केल्यानंतर आपण बघू. एक वेळ एक कारण सांगतो त्याचं. हे जे पाणी जमिनीच्या खालनं जात असतं ते जोपर्यंत आपण अडवत नाही किंवा ते जास्ती काळ त्या भागात राहील यासाठी काही प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण एका विहिरीच्या जागी 10 विहिरी जरी केल्या किंवा अनेक उपाय केले तरी त्या सगळ्या 10 विहिरींचं पाणी मार्च मध्ये आटणार आहे. म्हणजे आपला मुद्दा किंवा आपला प्रश्न हा नवीन सोर्स करणं हा नाहीये, नवीन स्रोत तयार करणं हा नाहीये, तर आहे त्या स्रोताची बळकटी कशी वाढवायची हा आहे. आणि ते आपण करत नाही म्हणून आपला पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की पूर्वी डोंगरावरती शेती व्हायची टेरेस करून, कचरा डोंगरावर असायची, म्हणजे जिथे उतार आहे तिथे वरी सर नागली सर व्हायची. तुम्ही एक उत्तर दिलंय ज्याच्यामध्ये की आपण स्त्रोताचं बळकटीकरण करत नाहीये म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला मुख्य पाणी टंचाई जाणवते. हा पहिला मुद्दा, राईट सर ना? बरोबर. आणि हा दुसरा अजून ओके. कोकणाच्या रिलेटेड सांगतो की जिथे उतार आहे तिथे वरी नागली केली जायची, मग भातखाचरं होती, टप्प्याटप्प्याने पाणी खाली यायचं आणि ही शेती दरवर्षी नांगरली जायची, त्यामुळे ते मातीची होती, ती भुसभुशीतून ती पाणी घ्यायची. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी वरच्या शेतांमध्ये मुरायचं आणि ते खाली ओढ्यामध्ये यायला ऑगस्ट महिना उजाडायचा. आता लांब झाल्यामुळे डोंगरावर असल्यामुळे आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे शेती बंद झाली आपली डोंगरावरची. त्यामुळे वरनं पडणारं पावसाचं पाणी आता वरच्या मातीत मुरत नाही, तर ती माती घेऊन 15 दिवसात ओढ्यामध्ये येतं. म्हणजे पूर्वी जे पाणी ओढ्यामध्ये यायला 2-2.5 महिने लागायचे ते आता 15 दिवसात येतं. आणि ते जे 2-2.5 महिन्याची गॅप आहे पाणी खाली यायला लागायची, ते पाणी आपलं लवकर संपतं. म्हणून 15 मार्चला पाणी संपतं. अच्छा. त्यामुळे एक पाणी लवकर म्हणजे शेती जी होणं थांबली तो एक मुद्दा झाला. आणि उतार आणि पाणी वाहून जाणं हा दुसरा मुद्दा. हे 2 मुद्दे आहेत. उतार शेतीने पाणी वाहून उतार जाण्याला शेती जंगल तोड. लगाम लागायचं. बरोबर. उतार शेती जंगल तोड. आणि भरपूर उतार असल्यामुळे पाण्याचा प्रवाह, वेगवान प्रवाह, या गोष्टींमुळे पाणी लवकर संपतं किंवा भूगर्भातली पातळी लवकर खाली जाते आणि मार्च ते स्त्रोतांचं बळकटीकरण नाही होत आहे. आपल्याकडे तशी पद्धतच झाली नाही आजपर्यंत. राईट राईट. सो पाणी टंचाई का आहे कोकणामध्ये, म्हणजे ज्या काही गावांमध्ये पाणी टंचाई आहे त्याचं मुख्य कारण ह्या 4-5 गोष्टी आहेत. जंगलतोड, उतार, एक गोष्ट नक्की असते त्याच्यामध्ये. जंगलतोड, उतार आणि शेती होणे कमी झाले आणि स्त्रोतांचं बळकटीकरण वाढत नाहीये. तुम्ही बघा त्या गावामधले जर बंधारे बघितले तर 90% जास्ती बंधारे हे गाळाने भरलेले असतात. हा गाळ कुठनं आला, ही आपलीच मातीची वर्ण प्रवाहाबरोबर आली आणि जेवढा गाळ त्या बंधाऱ्यात साठेल तेवढं पाणी कमी साठणार आहे. आपल्याला बंधारा भरलेला दिसतो पण पाणी कमी असतं आणि त्यामुळे ते पाणी लवकर संपतं. आता सर आपण आपल्या मुख्य मुद्द्यावर जाऊयात. म्हणजे आपल्याला एक कळलं की कोकणामध्ये इतका पाऊस पडत पण पाणी टंचाई का आहे आणि या पाणी टंचाईवर जर मात करायची असेल तर आपल्याला याच्यावरचे उपाय काय आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागतील. सो सर मग मला सांगा की आता ह्याच्यावर आपल्याला काय केलं तर आपलं पाणी टंचाई थांबू शकेल किंवा ती निघून जाईल. आता याच्यामध्ये वेगवेगळे उपाय आहेत. मी आधी
काय काय उपाय आहेत ते सांगतो. वेगवेगळ्या ठिकाणी गावाची उदाहरणं घेऊन सांगतो, म्हणजे ते स्टोरी टाईप होईल आणि ऐकायला समजायला सोपं जाईल. आणि दुसरा शेवटी आपण याची प्रोसिजर आपण कशी करायची, त्या प्रोसिजरचा एक भाग म्हणून आपण वेगळा त्याचं उत्तर देतो. सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे की काम करताना आम्ही गावात जातो जेव्हा मी, तेव्हा गावाचा सर्व्हे करतो. आणि तेव्हा मग काय बघतो, तर जिथे गावाच्या वरच्या बाजूला म्हणजे प्रवाहाच्या वरच्या बाजूला जिथं पाणी पहिल्यांदा येणार आहे, तिथे तुमचे पुनर्भरणाचे किंवा रिचार्जचे जर स्ट्रक्चर्स असतील, जसं पाझर तलाव किंवा अनेक गोष्टी, की वरनं येणारं पाणी तिथे थांबलं, पाण्याला तुम्ही एका जागी थांबायला थोडा वेळ दिला तर ते जमिनीमध्ये मुरणार आहे. ओके. त्यामुळे पाझर तलाव किंवा या गोष्टी ज्या आहेत किंवा गॅबियन किंवा साधे लूज बोल्डर किंवा सिमेंटचे बंधारे सुद्धा हे जर बांधले तर त्याचा काय त्याच्या मागचा उद्देश हा प्रत्येक वेळेला ते पाणी साठवून ठेवणं असला पाहिजे असं नाहीये. त्यातली अनेक स्ट्रक्चर्स अशी आहेत की ज्याचा उद्देश पाण्याचा प्रवाह, त्याचा फोर्स कमी करून पाणी तिथे काही काळ थांबेल ही प्रोव्हिजन करणं एवढाच आहे. सो पहिला आहे की त्याचा प्रवाह स्लो करणे. बरोबर. तो प्रवाह स्लो केला की पाणी थांबणार आहे. ते थांबलं की ते आजूबाजूच्या जमिनीमध्ये मुरणार आहे. आणि ते जमिनीमध्ये मुरलं की आजूबाजूच्या स्रोतांना त्याचा फायदा होणार आहे. मग विहिरी असतील, बोरवेल असतील आजूबाजूच्या भागामध्ये, तर त्याला त्याचा फायदा होईल. त्या भागात जेवढं जास्त पाणी मुरेल आणि जास्त वेळ थांबेल तेवढा त्या भागातल्या पाण्याच्या स्रोतांना त्याचा फायदा होईल. ओके. त्यामुळे तुमच्या पाण्याचे प्रवाहाला जरी आपण नुसतं स्लो केलं तरी आपल्याला एवढे बेनिफिट मिळत आहेत. बरोबर. कारण पाणी थांबलं की ते मुरणार आहे. दुसरं महत्वाचं गोष्ट आहे, याच्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुमचे पाण्याचे स्रोत जे आहे त्याच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला तुमचे हे रिचार्जचे स्ट्रक्चर असले पाहिजे. कारण तिथे पाणी मुरलं तर ते जमिनीतनं येऊन तुमच्या स्रोतात तुम्ही काढू शकणार. ओके. म्हणजे आपल्याला असे लोकेशन वर ते असं पाहिजे की ते कसं जास्त मुरेल. बरोबर. आणि त्याची जागा पण कुठे असायला हवी, कुठलं स्ट्रक्चर कुठे करायचं हे त्या त्या गावाच्या उतारानुसार ठरतं. उदाहरणार्थ तुमच्या पाण्याचे स्रोत आहेत त्याच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला उंचावर तुम्ही पाणी रिचार्ज केलं तर त्याचा फायदा तुमच्या स्रोताला होतो. पण तुमचं रिचार्ज स्ट्रक्चर हे प्रवाह तुमच्या स्रोतांच्या खालच्या बाजूला असेल तर पाणी रिचार्ज होऊन पुढे निघून जाणार आहे. बरोबर. त्यामुळे तुमच्या पाणी अडवण्याची स्ट्रक्चर ही स्रोताच्या खाली असली पाहिजे आणि पाणी जिरवण्याची स्ट्रक्चर ही स्रोताच्या वरती असली पाहिजे. सिंपल ग्रॅव्हिटी लॉजिक. मुद्दा लक्षात घ्या. लोकांना जस्ट मी एक सांगू की कुठे पाणी हवंय त्यानुसार ते कुठं अडवायचंय आणि कुठे जिरवायचं, ह्या दोन गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. ओके सर. येस. दोन वेगळ्या गोष्टी आहेत, परस्पर विरोधी गोष्टी आहेत, पण या दोन्ही जलसंधारणाच्याच गोष्टी आहेत. पाणी जिथे आपण जिरवणार आहोत त्याचा स्रोतांना फायदा होणार आहे. म्हणजे तुमचे पाझर तलाव, साधा तलाव किंवा गॅबियन, सिमेंट नाला बांध, चेक डॅम हे जे प्रकार आहेत, चेक डॅम आपल्याकडे शक्यतो बांधू नये असं मताचं मी आहे. कारण उतारामध्ये आपण ते बांधल्यामुळे गाळाने ते भरून जातं. पण पाणी अडवण्यापेक्षा पाणी जिरवण्यासाठी म्हणून स्ट्रक्चर वापरणं हा जर चेकडॅम करण्यामागचा उद्देश असेल तर करावं. विशेषतः कोकणामध्ये मी वनराई बंधारा म्हणा किंवा लूज बोल्डर कच्चा बांध करू नका असं सांगतो. कारण आपल्याकडे येणारा पाण्याचा फोर्स एवढा आहे की त्याला ती स्ट्रक्चर उभी राहू शकतात असं नाही. आणि मग दरवर्षी आपण त्याच्यावर खर्च करत राहण्यापेक्षा एकदाच काम करून आपण नवीन हे करावं, एकदाच काम करावं आपण आणि त्याचा फायदा वर्षोनवर्ष घ्यावा. त्याच्या मेंटेनन्स वरती आणि ऑपरेटिंग कॉस्ट वरती आपल्याला लगाम ठेवता येईल या पद्धतीने काम करावं. या पद्धतीने मी उपाय सुचवत असतो. ग्रेट सर. तुम्ही आता उपाय सोल्युशन सांगितला ज्याच्यामध्ये तुम्ही स्रोत आणि त्या स्रोताला अनुसरून आपल्याला काही गोष्टी केल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये अडवणं झालं, जिरवणं झालं आणि साठवणं झालं. राईट सर. आता जर का हे सगळं जर का आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचंय तर सर त्याच्या पायऱ्या कशा असतील? म्हणजे समजा एखाद्या गावाला, त्या गावाची पाणी टंचाई जर का
पाणी टंचाई घालवायची आहे, पाणी टंचाईवर काम करायचं आहे, तर त्या गावाने स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने काम केलं पाहिजे सर? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि या पद्धतीने मी सांगतो त्या पद्धतीने काम केलं तर ते सगळ्यांसाठी सोपं जातं आणि त्याचा इम्पॅक्ट चांगला मिळतो, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी काय सर पद्धतीने काम तुम्हाला करतोय. 440 गावांचा अनुभव आहे सर, तुम्ही बेटर सांगू शकता, यात काय वादच नाही सर. यस, कंटिन्यू सर. तर त्याच्यामध्ये काय आहे की ज्या गावाला पाण्याचा प्रश्न आहे त्या गावामध्ये मी किंवा आपली टीम आपण जातो तिकडे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट असते की याची ग्रामसभा आपण बोलवतो की सर आपण काय गावातले करूया, सगळे आता आपण काय करूया सर, आपण जे करणार आहोत ते आपण नंतर बोलू. आपण त्या ओके. पहिला त्या गावाला सांगूया की त्या गावाने काय केलं पाहिजे, आपण ह्याच्यावर पहिलं गावाने फोकस काय? करूया हा. की त्या सगळ्यात गावाने जर पहिली स्वतःची पाणी सगळ्यात समस्या जर पहिली का. गोष्ट काय? हा. हम्म, सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे तर पाण्याचं ऑडिट करण्याची गरज आहे किंवा पाण्याचा ताळेबंद करायची गरज आहे. ओके आपल्याला पाण्याचा सर, प्रॉब्लेम याच्यातनं आहे. काय होणार सर? याच्यातनं हा, काय होणार? आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हा क्वालिटेटिव्ह म्हणजे एक प्रॉब्लेम झाला. पण हा. काम करताना आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे नक्की काय आहे, आपल्याला पाण्याची किती कमतरता पडते, आपण किती ओके. पाणी साठवण्यासाठी काम करायचं आहे, हे सगळी गणिताची गोष्टच आहे. त्यामुळे म्हणजे आजची आपल्याला आपली शॉर्टेज काय आहे आणि आपल्याला फ्युचर आपली मध्ये पाण्याची काय गरज काय आहे, करायचंय याच्या अनुषंगाने पाणी आपली आपल्याला किती पाहिजे. आपली आजची पाण्याची गरज काय आहे, आपला पाण्याचा पुरवठा काय आहे, आपल्या स्रोतांचं पोटेन्शियल क्षमता किती आहे, आणि आपण जे त्याच्यामधनं शेतीमधनं किंवा अन्य गोष्टींमधनं करू इच्छितो त्याला लागणारं पाणी किती आहे, म्हणजे डिमांड सप्लाय थोडक्यात. की माझी Yes, पाण्याची डिमांड एवढी आहे आणि माझा आजचा सप्लाय एवढा आहे, तर मला 25% पाणी शॉर्ट पडतंय माझ्या डिमांडच्या. असं गणित बरोबर. तयार झालं तर मग ते 25% मध्ये पुढचे 15 वर्षाचा विचार करून आणखीन 15% ऍड करून 40% जे पाणी लागणार आहे आजच्या डिमांडचे जास्ती, ते कसं मिळवायचं हे आपल्याकडे गणित हा, तयार म्हणजे झालं की आपल्याला याचा विचार आत्ताच केला पाहिजे की भविष्यात आपल्याला अधिकच पाणी लागणार आहे आणि तो आपण करतो. त्याची तयारी आपण केली पाहिजे. परफेक्ट. कारण आपण काम करेपर्यंत 5 वर्षामध्ये जर आपल्याला लक्षात आलं की अरे हा विचार आपण तेव्हा करायला हवा होता, तर मग त्यात काही मजा राहत नाही. आपण तेच काम परत परत करत राहतो. त्यामुळे पुढच्या 15 वर्षाचा विचार करून आपल्याला भविष्यात लागणारा पाणी पुरवठा पण किती असायला हवा. म्हणजे काय होतं माहिती का, याच्यात अनेक फायदे आहेत की तेव्हा तुम्ही पाण्याचा विचार करता तेव्हा तुम्ही तिथे काय करू इच्छिता याचं प्लॅनिंग पण तुम्ही करता. ओके. मग ते कमर्शियल ऍग्रिकल्चर असेल, पोल्ट्री असेल, ऍग्रिकल्चर रिलेटेड प्रोसेसिंग युनिट्स असतील, ज्या काही गोष्टी असतील, तर त्याच्यासाठी लागणारा पाण्याचा पण अभ्यास, त्याचं गणित मांडलं जातं. आणि मग आपला थोडक्यात त्या गावाचा पुढच्या 15 वर्षाचा वर्किंग प्लॅन तयार होतो केवळ पाण्याचं ऑडिट केलं. भले त्यातल्या 100% गोष्टी नंतर करणं शक्य होईल का होईल हा नंतर भाग झाला, पण समृद्धी मिळण्यासाठी पाणी सतत आणि पुरेसं मिळणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे पाणी पुरवठा आणि ही काही दरवर्षी करायची गोष्ट नाहीये. आणि त्यामुळे पाण्याचं गणित मांडणं आणि ते पुढच्या 15 वर्षाचा विचार करून मांडणं ही पहिली स्टेप आहे. ओके. मग त्यातनं तुम्हाला तुमच्या एरियामध्ये पाणी किती साठवू शकतं, म्हणजे स्रोतांचं पोटेन्शियल काय, क्षमता काय ते कळतं. आणि त्या क्षमतेचा आज तुम्ही किती वापर करताय हे पण तुम्हाला कळतं. तुमच्या स्रोताच्या क्षमतेचा तुम्ही 20%च वापर करत असाल आणि मग नंतर म्हणत असाल की आम्हाला 3 महिने पाणी नाही, तर 80% पाणी तुम्ही सोडून देताय, हा त्याचा अर्थ आहे. बरोबर. त्या 80% 40% पाणी तुम्ही साठवू शकलात, म्हणजे कपॅसिटीच्या 60% जरी पाणी साठवू शकलात तरी तुमची पुढची 15 वर्ष नीट जाणार. आणि हे गणित प्रत्येक गावाचं वेगळं असतं, कारण गावाची प्रत्येक एरिया वेगळा आहे, शेतजमीन वेगळी आहे, गावातले लोक वेगळे आहेत, त्यांचे उद्योगधंदे वेगळे आहेत आणि त्यांची पाण्याची गरज वेगळी. त्यामुळे पाण्याचं ऑडिट करणं, त्याचा ताळेबंद करणं हा सगळा पहिला भाग. त्याने काय होतं, गावकरी जेव्हा हे करतात तेव्हा पाण्याचे सगळे स्रोत आहेत त्याची नोंद केली जाते. मग किती विहिरी आहेत, किती बोरवेल आहेत, किती बंधारे आहेत, त्यातल्या कितीला कधीपर्यंत पाणी असतं, अख्ख्या तुमच्या पाण्याच्या स्रोतांचा एक ताळेबंद तयार होतो की तुमच्या या विहिरीला मार्च पर्यंत पाणी असतं, ही एप्रिलला आटते. म्हणजे काय होतं की तुम्हाला त्या प्रत्येक स्रोताचा विचार करायचा असेल, त्याचं बळकटीकरण करायचं असेल, त्याच्यावर काही उपाय करायचा असेल की त्याची पाणी देण्याची क्षमता सुधारावी, तर आपल्याला इनशॉर्ट सर, सोर्स काय मला पाण्याचा, त्याच्यानंतर त्याच्यातनं मला आता मिळतंय काय
आणि माझ्या भविष्याची गरज काय, ह्या 3 गोष्टींवर आपल्याला अभ्यास केला पाहिजे. पहिला मुद्दा. आणि हा डेटा एकत्र केला की ह्या डेटाबेसवर मग आपल्याला सर्व्हे करून प्रत्येक ठिकाणी काय केलं की त्याची क्षमता आपण वाढवू शकतो, ते कसं करायचं, पुढची स्टेप आहे. त्याला पुढची स्टेप त्याला आहे. खर्च आणि त्याला खर्च किती येणार हे आपण त्यांना सर्व्हे करून सांगतो. पुढचा पहिला ऑडिट झालं तर दुसरा टप्पा असा सर्व्हे असेल. म्हणजे आपल्याला हवी ती गरज भागवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हा प्लॅन आपल्याला सर्व्हे कडून मिळणार आपल्याला. बरोबर. त्याच्यासाठी डेटाबेस तर लागणार आहे, कारण सर्व्हे करणारा माणूस पहिल्यांदाच गावात येतो, त्यामुळे त्याला सगळे स्रोत माहिती असणं केवळ अशक्य असतं. बरोबर. त्याला ते काम सोपं जावं आणि अर्धवट माहिती कुठे राहू नये, काही गैरसमज राहू नये ज्याचा आपल्यालाच नंतर नुकसान आहे, म्हणून हा डेटाबेस तयार करणं. आणि खूप मोठी गोष्ट नाहीये, तू बघितलंस तू तर आपल्या गावामधल्या स्रोतांचं नोंदणी करणं आणि त्याचं पाणी करण्याचा काळ हे काय फार त्याच्यामध्ये शास्त्रीय गोष्ट असं पण नाही. कोणी गावातला उत्साही तरुण हे सहज करू शकतो. राईट सर. त्यामुळे ही माहिती गोळा करणं ही पहिली स्टेप आहे. राईट. पहिलं आपण आपली परिस्थिती जाणून घेतली आणि ती परिस्थिती सोडवण्यासाठी आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हा प्लॅन जाणून घेतला. थर्ड स्टेप सर काय असेल सर? त्याच्यानंतर मग त्यांनी योग्य तज्ञाला बोलावणं हा एक भाग असतो. त्या क्षेत्रात मला वाटतं सर्व्हे मध्ये आपल्याला योग्य तज्ञ लागेलच ना सर? आपल्याला लागेलच. सर्व्हे हा भाग तज्ञानेच करायचा. सर्व्हे मध्ये तिथेच मला वाटतं एक्सपर्ट लागलाच आपल्याला. आणि मग तो तज्ञ जो असतो तो रिपोर्ट आपण त्याला सोर्स दाखवू शकतो, पण तो सोर्स काय क्रिएट करेल किंवा सोर्सला काय केलं पाहिजे हे तर तज्ञच सांगू शकतो. सो ऑडिट केलं, सर्व्हे केला, तिसरी स्टेप सर्व्हे केला की आपल्याला रिपोर्ट मिळतो. त्या रिपोर्ट मध्ये प्रत्येक स्रोतावरती काय काम केलं की त्याचं पोटेन्शियल वाढेल याची माहिती असते. आणि मग त्या स्ट्रक्चर बद्दलची माहिती असते, त्याला लागणारा खर्च असतो आणि त्याला लागणारं मटेरियल काय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. प्लॅन मध्ये आला सर तो. प्लॅन मध्ये सर्व्हे सगळ्या गोष्टी आल्या की आपल्याला काय करायचंय आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय खर्च येईल. बरोबर. त्याच्यामध्ये आता पुढचा भाग येतो तो एक्झिक्युशनचा भाग येतो की प्रत्यक्ष काम करणं हा भाग. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की लोकसहभाग याचा अर्थ सगळं लोकांनी करायचं असं नाही. ज्यातलं स्किलचं काम आहे ते स्किल्ड पर्सननीच करायचंय. जे अनस्किल्ड काम आहे तिथे गावकरी मदत करू शकतात किंवा गावकऱ्यांमध्ये कोणी स्किल्ड असेल तर त्याने काम केलं तर हरकत नसते. पण पाण्याचं काम हे काटेकोरपणे करायचं काम, कारण तुम्ही सगळं काम उत्तम केलं पण एखाद्या ठिकाणी जरी एक भोक राहिलं तरी त्या भोकातनं सगळं पाणी आणि सगळा पैसा आणि तुमचा तो वर्षाचा काळ हा निघून जातो. राईट. कारण त्या पाण्यासाठी जो पैसा खर्च केलाय तो पाण्यासारखाच वाहून जातो. त्यामुळे पाण्याचं काम करताना काटेकोरपणे करणं, त्यातलं मटेरियल योग्य वापरणं आणि ते काम योग्य प्रकारे करणं या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून माझं म्हणणं असं असतं की सर्व्हे करून घेतल्यानंतर जो रिपोर्ट दिलाय त्याप्रमाणे काम झालंय असं सर्टिफिकेट जर आपण त्याच तज्ञाकडनं घेतलं की मी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे ही स्कीम तयार करून घेतलेली आहे, त्याची क्वालिटी ही पण तशीच आहे, तर त्याच्यामध्ये जबाबदार निश्चित होत. नाहीतर मग काय होतं माहितीये का की 10 लोकांनी 10 कामं केली तर प्रत्येक जण माझं काम बरोबर आहे त्याचा दोष आहे असं म्हणून तो ब्लेम गेम होतो आणि त्याच्यामध्ये पाण्याचं आणि गावकऱ्यांचं नुकसान होतं. सो एका माणसाला जबाबदार धरा. जबाबदारी एक असेल, दोन असेल, पण ती जबाबदारी निश्चित असली पाहिजे. निश्चित असली पाहिजे. काम करायचं असेल तर याने केलं तर याची ही जबाबदारी आहे, कारण ती जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय योग्य प्रकारे काम होत नाही. बऱ्याच वेळेला समाजसेवा किंवा गावाचं काम हे मला जमेल तेव्हा आणि मला जमेल तेवढं अशा प्रकारे केलं जातं. हा माझा एक अनुभव आहे. आणि त्यामुळे होतं काय की ही कामं करताना, उदाहरणार्थ मी सांगतो, सोपी गोष्ट आहे की क्युरिंग करणं. सिमेंटचं स्ट्रक्चर बांधलं आरसीसी किंवा कुठलं तर त्याला 14 दिवस ते 21 दिवस पाणी द्यायला लागतं, की याला क्युरिंग म्हणतात. पण तिथे जर केलं नाही किंवा ते 14 दिवसाचं 7च दिवस केलं तर तुम्ही चांगलं सिमेंट वापरा, काही करा, जोपर्यंत क्युरिंग नीट होत नाही तोपर्यंत त्या सिमेंटला स्ट्रेंथ येईल. त्याला पुरेसं पाणी द्यावं. प्रोसेस नुसारच व्हायला पाहिजे, तरच प्रोफेशनली काम झालं पाहिजे.
ओके. काम प्रोफेशनलीच झालं पाहिजे. प्रोफेशनल तुमच्या संस्थेचा किंवा कोणाचा उद्देश हा सेवाभाव करणं असू शकतो, पण कामाची पद्धत ही प्रोफेशनलच पाहिजे. हे नक्की विचार केला पाहिजे. म्हणजे तिथे 4 पैसे वाचवून काही होत नाही. तुम्ही कामाची परिणामकारकता फक्त त्याच्यामध्ये कमी करत असता. हा महत्वाचा भाग आहे त्याचा. सो सर हे 3 स्टेप आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. आता बरोबर. ह्या 3 स्टेप कुणी करायच्यात आणि त्या कशा करायच्या आहेत? याच्यामध्ये मी म्हटलं तसं की कोकण विकास युवा मंचाकडे नाही सर, डेटाबेस आपण सध्या आपण गावालाच फोकस करूया. आता आपल्याला गावाला सल्ला द्यायचा आहे. गावालाच फोकस करूया. पण त्यासाठी एक डेटाबेस साठी आपल्याला क्वेश्चनर किंवा फॉर्म तयार करावा लागेल. ओके. तो आपल्याला गावाला तेवढी तर आपल्याला इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. सर मला असं म्हणायचं ज्याच्यामध्ये की जर ही समस्या सोडवायची असेल तर सर्वात प्रथम गावाने एकत्र बसलं पाहिजे. गावाने बसलं पाहिजे. तो ग्रामपंचायत त्यांचा ठराव केला पाहिजे की आमच्या गावाला पाण्याची अशी टंचाई आहे आणि ती दूर करण्यासाठी योग्य उपाय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मग तुम्ही आम्हाला याच्यासाठी मदत करा असं त्यांनी जर आपल्याला सांगितलं. सर इन शॉर्ट म्हणजे गाव बसला पाहिजे, ग्रामपंचायत मध्ये बसून त्यांनी तो ठराव पास केला पाहिजे आणि मग त्या ठरावाच्या कॉपीनुसार त्यांनी मग ह्या 3 स्टेपसाठी बाहेरना मदत मिळवायला सुरुवात केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये की ग्रामपंचायत त्याची परमिशन अशासाठी हवी आपल्याला की ग्रामपंचायत ही लोकनियुक्त सरकारचं गाव पातळीवरचं एक सरकार आणि गावामधली ती यंत्रणा आहे. जे आपण काम करणार आहोत ते शेवटी आपण हँडओव्हर कुठे करणार आहोत, ते ग्रामपंचायतीलाच हँडओव्हर. अगदी. त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर काम न करता ग्रामपंचायतीकडनं रितसर पत्र घेऊन, एनओसी घेऊन, कामाची परमिशन घेऊन मग काम करावं. ओके. आणि हे काम अशा प्रकारे योग्य प्रकारे होतं. म्हणजे जिथे फॉरेस्ट आहे तिथे फॉरेस्टची पण अनेक ठिकाणी परमिशन घेऊन पाण्याची कामं केली जातात. सर मग जर आपण ह्याला असं म्हणायचं असेल तर पहिलं सगळ्यात की गावाला जर काय कळतंय की बाबा माझ्या गावात पाणी समस्या आहे तर गावाने बसलं पाहिजे, त्याचा ग्रामपंचायतीने ठराव पास केला पाहिजे आणि मग त्या ठरावाच्या कॉपीच्या अनुषंगाने मग त्यांनी पुढील कामाला सुरुवात केली पाहिजे, ज्याच्यामध्ये मग ऑडिट करणं असो, सर्वे करणं असो आणि एक्झिक्युशन करणं ह्या 3 गोष्टी पुढे होतील. कारण गावाच्या कमिटीमध्ये सुद्धा प्रत्येकाला त्यांची जबाबदारी ठरवायला लागेल की तुम्ही कोणाला बोलवणार आहात तज्ञाला, तर त्याला जी माहिती देणार आहे त्याची ऑथेंटिसिटी काय हा एक प्रश्न तयार होतो. म्हणून गावाची एक कमिटी असायला पाहिजे. त्यांनी ते ठरवून आपापसात आम्हाला गाव म्हणून हे करायचं हे ठरवायला पाहिजे आणि मग पुढच्या गोष्टी होत राहतात त्याच्यामध्ये. त्यामुळे लोकसहभाग याचा इकडे महत्वाचा भाग येतो. आता सर आपला मुख्य मुद्दा येतो ज्याच्यामध्ये आपण मंचातर्फे आपण कार्यक्रम लावलाय. लोकांना आपण हे आपण एक आता जनरल लोकांना आपण सगळ्यांना ही माहिती दिली की जर तुमच्या गावामध्ये पाणी समस्या आहे तर ती सोडवण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने गेलं पाहिजे. ही समस्या अशी पद्धत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या स्टेपने काम करायचं आहे, या पद्धतीने एकत्र यायचं आहे, ग्रामपंचायत मध्ये ठराव पास करून तुम्हाला त्या कामाला सुरुवात करायची आहे. सर आता याच्यामध्ये सर आपली मदत कशी होईल? याच्यामध्ये आपली मदत मी म्हणतोय तसं की एक आपण त्यांना क्वेश्चनर देऊ शकतो की त्यांच्या गावाची पाणी स्रोतांची माहिती, मागणी, पुरवठा हे ऑडिट जे करायचंय किंवा ताळेबंद करायचंय तो कशा प्रकारे असावा हा एक भाग. याचा अर्थ सर ऑडिट साठी आपण त्यांना मदत करू शकतो. आपण त्यांना ते पाठवू शकतो ज्याच्यामध्ये माहिती द्या. की बाबा हे प्रश्नोत्तर आहेत, ह्या प्रश्नांची उत्तर शोधा, ती मिळवा आणि ती पाठवा. त्याच्यामध्ये ऑडिट म्हणजे त्यासाठी तुम्हाला वेगळा माणूस आणण्याची गरज नाही, तुम्ही ते ऑडिट करू शकता. हा पहिला मुद्दा आहे. सर्वे मध्ये सर काय करावं लागेल? सर्वे मध्ये आता याच्यामध्ये कसं आहे, आता तू सुरुवातीला सांगितलंस की 58 एक गावं काहीतरी त्यात आपल्याला याच्यामध्ये जॉईन झाले. आता हे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये असतील तर याच्यात सर्वेसाठी आपल्याला प्रत्यक्ष जाण्याची गरज आहे. म्हणजे मी प्रत्यक्ष तिथे जाऊन सर्वे करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण दिलेली माहिती बरोबर आहे की नाही, पुरेशी आहे की नाही. कारण गावाचा स्रोताचं नाव आणि त्याचा कालावधी एवढंच पुरत नाही, तर तो ऍक्च्युअल कुठे आहे, त्याचे उतार कसे आहेत, आजूबाजूचे दगड कसा आहे, कातळ आहे का, तो फ्रॅक्चर्ड आहे का, भौगोलिक प्रकार किंवा जिओलॉजीचे प्रकार आहेत, त्याचा ऍक्च्युअल फिजिकल सर्वे करावा लागतो. आणि मग तो सर्वे करून त्या स्रोतामध्ये आपल्याला काय काय उपाय करता येईल
हे मी त्याच्यावरती सांगू शकतो. मी एका जागी बसून सांगू शकत नाही. मला त्या गावामध्ये जाऊन सर्वे करून मग त्याचा रिपोर्ट द्यायला लागतो. त्यामुळे हा डेटाबेस तयार झाल्यानंतर किंवा तो हा पहिला फॉर्म गावाकडनं भरून आल्यानंतर आपली एक साईट व्हिजिट ही पुढची स्टेप असेल. आता याच्यामध्ये प्रत्येक गावासाठी साईट व्हिजिट करणं हे प्रवास आणि बाकी याचा खर्च लक्षात घेता सगळ्यांनाच त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे याच्यामध्ये पर्याय असा आहे, जो आपण गेल्या वर्षी पण केला होता, की एखाद्या तालुक्यामधली 2 गावं किंवा 3 गावं किंवा 4 गावं जे काय असेल ते, तर ती जवळजवळची आहेत, त्यांना एका आठवड्यातल्या तारखा देऊन एकदा जायचं आणि ते काम करायचं आणि परत यायचं, जेणेकरून प्रवास खर्च आणि काही प्रमाणात कन्सल्टन्सीचा खर्च आपण कमी करून लोकांचे पैसेही वाचवू शकू आणि जास्ती प्रकारे काम पण करता येईल आपल्याला. कारण याच्यामध्ये माझा उद्देश हा बिझनेस असा नसून सगळ्या गावामध्ये हे काम व्हावं, जास्तीत जास्त गावांमध्ये योग्य प्रकारे काम होऊन गावामध्ये पाणी उपलब्ध होऊन त्यातनं उद्योग उभे राहावे, यासाठी हा प्रयत्न चालू आहे. पण माझाही व्यवसाय असल्यामुळे मी ते सगळं फुकट नाही करू शकत, फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट सर, फुकटला सिरियसनेस येत नाही सर. जेव्हा पैसे मोजले जातात तेव्हा माणूस त्याच्यावर लक्ष देतो. लक्ष दिल्यामुळे त्याच्याकडनं कृती होते, कृती केल्यामुळे त्याच्याकडनं रिझल्ट येतो आणि मग त्या पैसे दिल्यामुळे त्याला रिझल्ट दिसतो. फुकट सगळ्यामुळे काय करायचं असेल तर या गोष्टी आवश्यक असतात. आणि म्हणून हेतू जरी आपला याच्यामधला लोकांचं भलं किंवा गावाचं भलं होणं हा असला तरी ते काम प्रोफेशनलीच करायची गरज आहे. आणि चालेल सर, आपण काय करू सर, जे आता 58 गावांची नावं आपल्याला आले, जी लोक आपल्याकडे आलेत, आपण त्यांना सेपरेटली वेबिनार घेऊन त्यांना त्यांच्याशी पुढील गोष्टींवर आपण बोलू, ज्याच्यामध्ये आपण त्यांना मला वाटतं 4 महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये त्यांना ग्रामपंचायतचा ठराव लागेल, ऑडिट करावं लागेल. ह्या 2 गोष्टी ते स्वतः करू शकतील. सर्वेला आपली मदत लागेल आणि एक्झिक्युशनला आपली मदत लागेल. बरोबर, राईट सर. आता काय या वर्षीचा पाऊस झालाय त्यामुळे आता लगेच करण्यासारखं काहीच नाही आणि कोविडच्या याच्यामुळे सध्या प्रवास पण सर 2 स्टेप तर ते कव्हर करून पहिल्या 2 स्टेप तर होऊ शकतात त्या. आपण काही गावांवर काम केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण जेव्हा सर्वेला गेलो, सर्वे केल्यानंतर मग त्यांची अगोदर तयारी न झाल्यामुळे त्यांना ते काम पुढे नेता नाही आलं, त्यांचे खर्च पैसे झाले आणि ते होऊनही त्यांना काम करता नाही आलं. चांगला होता, हेतू प्रामाणिक होता, राईट, पण पहिल्या स्टेप न केल्यामुळे त्यांना अडकल्यासारखं झालं. हो, पण त्यांनी ते पहिलं गाव तयार झालं पाहिजे. गाव म्हटलं पाहिजे आपल्याला हे काम करायचं आहे, हे काम आणि एकदा एकमत झालं की मग पुढचं गोष्ट आहे की बाबा आपल्याला काय हवंय, मग सर्वे. मग त्या सर्वेमध्येच क्लिअर होतं की बाबा हा जेव्हा सर्वेला आणायचं आहे, ज्याच्यावर आपल्याला खर्च करायचा आहे, त्यावेळेला जर का गावाने ठरवलं असेल की ठीक आहे, जर सर्वे जो काही सांगेल, जो एक्सपर्ट आपल्याला मार्गदर्शन करेल, जी काय माहिती देईल, जे काय आपल्याला सांगेल आपल्याला करायला, त्यांना सर आपण करू. अदरवाईज काय होतं, ते केल्यानंतर मग वाद सुरू होतात, पैसे जातात निघून आणि मग ते काम राहिलं बाजूला. आणि जो विचार करत असतो तो सगळ्यांची बोलणी खातो त्या केसमध्ये. तसं व्हायला नको. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जलसंधारण हा खर्चिक बाब आहे, हा एक गैरसमज आहे. हा, तुमच्या गावाची गरज काय आहे आणि स्त्रोतावर किती खर्च केला तर काय फायदा होईल, डिपेंड गावावर डिपेंड आहे तो खर्च. करावाच लागणार आहे. पण खूप खर्चिक गोष्टी न करता सुद्धा गावाला पुरेसं पाणी मिळू शकतं, तशी गावाची परिस्थिती असेल तर याची उदाहरणं आपल्याकडे आहेत ना. एक उदाहरण द्यायचं झालं तर सोपं उदाहरण सांगतो ना, माडाचा पाडा नावाचं गाव आहे पालघर जिल्ह्यातलं. तर त्यांना पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम होता की 2 किलोमीटर चालत जाऊन त्यांना हांड्याने पाणी आणायला लागायचं बाहेर. तर त्यांच्या इथे आपण काम केलं आणि त्यांच्याकडे पाणी एवढं उपलब्ध झालं की पुढच्या वर्षी 50 हेक्टर म्हणजे 125 एकर वरती मोगरा लागवड केली त्यांनी. आणि त्या भागामध्ये मोगरा खूप चांगला होतो आणि 10 लाख रुपये प्रति एकर मोगऱ्याचं पोटेन्शियल आहे. तर त्या गावाने एका वर्षामध्ये 125 एकर मोगऱ्यापर्यंत मजल मारली, केवळ पाणी मिळणार आहे. बाकी सगळं त्यांनी केलं, पण त्या प्लांटेशनला लागणारं पाणी उपलब्ध करून दिल्यावर 10 लाख रुपये प्रति एकर पोटेन्शियल असलेलं पीक 125 एकर वरती लागलं. अख्ख्या गावाचं चित्र बदलतं ना त्याच्यात. अगदी की बाजूच्या गावांमधलं पण चित्र बदलतं. सर, मग त्याची इकॉनॉमी काय झाली सर ऍक्च्युअली, मग आता ते काम सॉल्व्ह झाल्यानंतर?
मोगऱ्याचं प्लांटेशन आहे ते 1 वर्षानंतर तुम्हाला पैसे द्यायला सुरुवात करते. आम्ही त्या शेतकऱ्यांना त्या संस्थेने एकत्र केलं, ज्या संस्थेबरोबर मी काम करत होतो, आणि त्याची फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार केली. तर पूर्वी जो दलाल त्यांना 150 रुपये किलोनी मोगरा विकत घ्यायचा त्यांच्याकडनं, त्या 150 रुपयाच्या ऐवजी त्यांना आता 600 रुपये किलो मिळायला लागले त्यांचे. त्यांनी विकल्या. अच्छा. तर 600 रुपये किलो प्रमाणे वर्षाला 10 लाख रुपये, असं 125 एकर वरती त्यांचं प्लांटेशन आहे. त्याला दुसरं वर्ष आहे आता. कॅल्क्युलेशन काय झालं सर? गाव कुठच्या कुठे गेलं ते? आता लॉकडाऊनच्या आधीचे 5 महिन्याचे मी त्यांचे अकाउंट बघितले, तर त्या 5 महिन्यामध्ये त्यांनी 35 लाखाचा सेल केला. क्या बात आहे सर, क्या बात आहे. सो जर तुम्ही गावाची पाणी समस्या जर का सोडवला तर तुमच्या गावामध्ये समृद्धी हा विषय ते येणारच आहे. ते करताना कसं आहे की तो विचार तुम्ही डोक्यात घेऊन तुमचं जलसंधारण केलं पाहिजे. राईट, राईट. म्हणजे तुमची पाण्याची गरज काय आहे पुढच्या 15 वर्षाची, हा विचार करून तुम्ही काम केलं तर तुम्हाला त्याचा जास्ती फायदा. आता सर सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर सर मी येतो, आणि अनेक लोकांचा हाच प्रश्न असतो. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, असं आहे तसं आहे, खर्चिक बाब आहे. मग सरकारने हे सगळं केलं पाहिजे. सरकार काय देतं, शासनाच्या काय योजना आहेत, तुम्ही याच्यात संस्थेतर्फे काय पैसे आणतो, याच्याबद्दल थोडस जरा तुम्हीच कान टोचलेले बरे, बोला. कोकणामध्ये खरं पैशाचा काय प्रॉब्लेम होतो हेच मला मान्य नाहीये. कारण काय माहितीये का, मी खूप गावांमध्ये फिरलो ना, तर आपली शहरात राहणारी विशेषतः जी माणसं आहेत ना, ती खूप तशी दानशूर आहेत. म्हणजे तुम्ही कुठेही गावात गेलात ना, 2-5 कोटी रुपयाची मंदिरं आपल्याला सहज बघायला मिळतात. तर ते 2-5 कोटी रुपयाच्या मंदिरांना सरकार किती मदत करतं का? नाही करत. माणूसच करतो. फार फार तर 1-2 लाखाचा काय लादी किंवा मान, म्हणजे आता माझा गावचा मी एक्सपिरियन्स सांगतो. किंवा एखाद्याला काय म्हणाला काय बनायचं असेल, एखादं पद घ्यायचं असेल तर. हा, आणि माझा काही विरोध नाहीये मंदिरांना, मंदिरं बांधली पाहिजे, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण आपण मंदिरासाठी जर 2-5 कोटी रुपये खर्च करू शकतो, तर ज्या पाण्याने आपल्या पुढच्या पिढीचं आणि गावाचं भलं होणार आहे, त्यासाठी त्यातले 2-5 लाख रुपये द्यायला काय हरकत आहे ना. जर ते पैसे खर्च केले गेले तर गावामध्ये इतका पैसा येईल, मंदिर 10 कोटीचं बांधता येईल. तो एक भाग. त्यामुळे सरकारवर अवलंबून राहावं असं काही मला वाटत नाही. याचं कारण काय माहितीये का, की सरकारकडे सुद्धा तुमचं एकच गाव नाहीये ना, हजारो खेडी आहेत. त्यामुळे सरकारने किती पैसे द्यायचे त्यांचे निकष आहेत, आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय काम करायचं हे पण निकष आहे. मग ते कोकणामध्ये पण तेच निकष आहेत, मराठवाड्यात पण तेच आहेत, पश्चिम महाराष्ट्रात पण तेच आहेत. हा मुद्दा भयंकर आहे सर, जरा एक्सप्लेन करा ना. म्हणजे आता सरकारी याच्यामध्ये काय कामं केली जातात, चेकडॅम आहे, केटीवेअर आहे, शेततळं आहे, किंवा सीसीटी किंवा समतलचं जो जलसंधारणाचा भाग नाही त्याला भूमी उपचार म्हणतात. माती वाहून जाऊ नये म्हणून करायचं काम आहे, पण लोकांनी त्याला जलसंधारणाचा उपाय करून टाकला. तर ह्या 4-5 उपायांव्यतिरिक्त फार काही केलं जात नाही. आणि आपल्याकडे चेकडॅम किंवा केटीवेअरचा काय उपयोग आहे का सांगा. केटीवेअरचे प्लेट्स किती लोक लावतात, त्या चोरीला जातात, त्या लावायच्या राहतात, त्या सैल होतात, पाणी वाहून. पण तो खर्च होतो, त्यामुळे ते स्ट्रक्चर उभं दिसतं पण त्याच्यात पाणी नसतं. याचं कारण काय माहितीये का, की ते लोकांना कुठे हवंय ते बघून ठरत नाही. ते त्या निकषाप्रमाणे कुठे करायचं हे ठरून त्याप्रमाणे काम केलं जातं, टार्गेट म्हणून केलं. त्यामुळे लोकांनी काम करताना सरकारवरती फारसं अवलंबून, त्यांच्याकडनं मिळतंय तेवढं घ्या तुम्ही, पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका. तुम्हाला जर पाणी हवंय, तुम्हाला जर तुमची समृद्धी करून घ्यायची आहे, तर सरकारला थोडंसं बाजूला ठेवा, त्यांना त्यांचं काम करू दे. तुम्ही तुमच्याकडनं काय काय करता येते ते बघा. परत आपल्याकडे असं आहे की कोकणातला माणूस जिथे काम करतो तिथे तो प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणामुळे प्रसिद्ध झालेला असतो, लोक त्याला मानत असतात. तर त्याचा वापर करून तुम्ही CSR मधनं पण काही प्रमाणात फंडिंग आणू शकता. वेगवेगळ्या संस्था असतात ज्या अशा कामा, किंवा कंपन्या असतात ज्या अशा कामांसाठी मदत करत असतात. त्यामुळे काही भाग आपला, काही भाग असा मदतीतनं आलेला, कुठला डोनेशन्स मधला, अशा याने आपण काम करू शकतो.
पण याला मुळात गरज काय माहितीये का, की तिथे काय काम करायचं हे ठरवण्यासाठी सर्वेची गरज आहे. कारण मला आणि पाण्याचं तो काम करायचं म्हटल्यावरती कोणी तुम्हाला विचारणार खर्च किती येणार आहे, तर तो खर्च किती येणार आहे कसं करणार. कोणी त्यामुळे सांगितलं खर्च रिपोर्ट तयार किती येणार? करणं, कारण म्हणून तो रिपोर्ट तयार करणं आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडचा काही पैसा आणि काही पैसा सीएसआर किंवा डोनेशन्स मधून येईल, तो अशा पद्धतीने काम केलं तर नक्की फायदा होतो. आणि मी सांगतो, मी जी 440 गावं म्हणतोय ना, त्यातल्या एकाही गावात सरकारी योजनेतनं काम केलेलं नाही. त्यामुळे असं होतं का हा प्रश्नच नाही, असंच होतं. तुम्हाला आता हवं ते काम तुम्ही तुम्हाला करायचं प्रगत असेल. आता आपण ज्या काही प्रगत गाव आहे, जसं हिवरे बाजार आहे, राळेगण सिद्धी आहे, लोकांनी स्वतःच केलीत त्या गावाची कामं. म्हणजे त्या सरकारी योजना गावच्या नंतर प्रमुख, आल्या. हा, गावाची डेव्हलपमेंट पहिली झाली, डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग सरकारने त्यांना मदत केली. बरोबर. हा, तसं तुम्ही करा, सरकार तुम्हाला पण मदत करणारच आहे ना. आज काहीतरी रत्नागिरी तुम्ही जिल्ह्यामधल्या इनिशिएटिव्ह 2 घ्या. गावांनी किंवा सिंधुदुर्ग मधल्या 1-2 गावांनी जर उदाहरण तयार केलं की लोकसहभागातून जलसंधारण करून आम्ही एवढं पाणी साठवलं, त्यातनं गावाची समृद्धी झाली, तर ते उदाहरण किंवा ते गाव लोक उदाहरण म्हणून समोर ठेवतील ना, आदर्श म्हणून. आणि इतर कारण गाव डेव्हलप कोकणामध्ये होतील कोणी त्याच्यामुळे. केलंय, कोकणामध्ये कोणी केलंय हा प्रश्न निर्माण होईल. तेव्हा त्या गावाकडे बोट दाखवता येईल ना, की त्यांनी केलंय ते बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. त्यामुळे याच्यामध्ये माझ्या दृष्टीने लोकांना पुढाकार घ्यावा लागेल. आणि याच्यामध्ये असा काही खूप खर्च होतो अशातलाही भाग नाहीये. घरटी आपण गावातली घरं मोजली तर प्रत्येक घराला थोडे थोडे पैसे देऊन पण याच्यासाठी पुरेसा निधी जमवणं सहज शक्य होतं. हे जर पालघर गावातल्या आदिवासी भागामध्ये लोक त्यांचा याचा वाटा देत असतील, श्रमदानात म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने, तर आपल्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तर सहज देता यायला पाहिजे. प्रश्न असा आहे की आज लोकांना खर्च किती होणार हेच माहिती नसतं. आणि सरकारच्या योजना ज्या आहेत लघु पाटबंधारे किंवा याच्या त्याचे आकडे बघितले तर ते खूप खर्चिक असल्यामुळे लोकांना असं प्रत्येक वेळेला वाटतं की गावामध्ये जलसंधारण म्हणजे 1-2 कोटी रुपये खर्च होणार का. तर अशी परिस्थिती नाहीये. तुम्हाला काम कुठे करायचंय, किती करायचंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की कोकणामध्ये कुठेही काम करताना नदीवर काम करणं हे सगळ्यात शेवटी असलं पाहिजे, कारण ते सगळ्यात मोठं आणि सगळ्यात खर्चिक काम असणार. बरोबर. पण नदीवर काम सर करताना मोठ्या नदीचं म्हणताय की इव्हन छोटे कुठल्याही नदीचं, नाले वगैरे? छोट्या, तुमचं काम हे माथ्यापासून चालू झालं पाहिजे, जिकडे झरा आहे, उगम आहे, उगमापासून काम चालू करून मग उगमापासून तुम्ही काम मुखाकडे गेलं, होत खाली आलं पाहिजे. खाली खाली आलं पाहिजे. पण काय होतं, वरची छोटी छोटी कामं असल्यामुळे त्याला बरेचदा ग्लॅमर नसतं आणि त्यामुळे मग त्याला खर्च करायला लोक तयार नसतात. मग त्याला नदी खोलीकरण म्हणा किंवा नदीतला बंधारा म्हटला की मग त्याला ग्लॅमर येतं, लोकांना ते दिसतं का काम झाल्यानं का वाटते असं, अरे जबरदस्त काम हे. आपल्याकडे प्रश्न काय आहे की काम नुसतं होऊन चालत नाही, ते काम झालं हे दिसावं पण लागतं. हा एक माइंडसेट आहे, तो हळूहळू बदलणार आहे. त्यात काही चूक आहे अशातलाही भाग नाही. पण उदाहरणार्थ भूमिगत बंधारा आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये पाणी जमिनीवर दिसतच नाही, कारण तो जमाना बंधारा भूमिगत आहे. पण त्या बंधाऱ्यामुळे विहिरीचं पाणी 3 महिने जास्ती वाढतं की. हा अनुभव घेतल्यावर लक्षात घेतलं माणूस शाळा होतो. चालेल सर. आता आपण काय करू, आपण जवळपास आपला 1 तास झालाय सर. आता आपण जरा लोकांचे काय प्रश्न आहेत त्या जरा पटकन जरा त्याच्यावर नजर टाकूया सर. जरूर जरूर. तर तुम्हाला सर दिसतायत प्रश्न का, तुम्ही बघू शकताय? मला इथे कुठे दिसत नाहीये. तिथेच बघा ना, साईडला कमेंट्स नावाचं एक सेक्शन आहे. नाही, प्रायव्हेट चॅट आणि लाईव्ह कमेंट्स आहे. लाईव्ह कमेंट्स मध्ये आहे का ते? लाईव्ह कमेंट्स मध्ये येणार बघा सर. हा, ठीक आहे. आपल्याला अशी कामे ग्रामपंचायत माध्यमातून करता येतील का? नंद्या मांडवकर सर. ग्रामपंचायत तुम्ही उत्तर द्या, मी घेतो. चला मी घेतो, तुम्ही उत्तर द्या. आपल्याला अशी कामे ग्रामपंचायतच्या माध्यमातून करता येतील का? ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी म्हटलं तसं की ग्रामपंचायतीला सरकारी पातळीवर तुम्ही कुठलंही काम केलं तर त्याला एक निकष असतात आणि ठराविक स्ट्रक्चर आहेत जी
सरकारी याच्यामध्ये मान्यता प्राप्त आहेत त्याप्रमाणे केली जातात. आता त्याच्यामध्ये छोटी छोटी कामं जी आहेत ते इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट म्हणून होऊ शकतात. त्यामुळे लोकल लेवलला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही कामं निश्चित होऊ शकतात. ओके. पुढचा प्रश्न आहे, शैलेश पालेकर, अतिशय गंभीर समस्या असूनही गव्हर्नमेंट ह्यावर विचार करत नाही. छान उपक्रम, ऍटलिस्ट अवेअरनेस तरी होईल. देश स्वतंत्र होऊन 73 वर्षे झाल्यावर सुद्धा आपण बेसिक गोष्टीवर चर्चा करतोय. नेमकं आपलं काय चुकलं? रस्ते आणि पाणी. आता पाणी या गोष्टीवरती आपण पाण्याला गृहीत धरतो किंवा धरलंय, ही आपली चूक झाली आहे. आणि हा माइंडसेट आहे आपला. म्हणजे बघा, आपण एखादी गोष्ट खर्च झाली, ती कशात खर्च झाली म्हणताना आपण पैसा पाण्यासारखा खर्च केला, याचा अर्थ आपण पैशाला पाण्यापेक्षा जास्त व्हॅल्यू देतो. याचं कारण पाणी खूप पडतं आपल्याकडे. कोकण हा भाग तसा निसर्गाचं वरदान असलेला भाग आहे. प्रश्न काय झाला की आपली शेती करायची पद्धत बदलली आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये जे शहरीकरण म्हणजे विकास किंवा नागरीकरण म्हणजे विकास हा जो एक आपला समज झाला आणि ज्या पद्धतीने काम चालू झालं, त्यातनं कोकणातली सगळी तरुण पिढी मुंबईकडे किंवा शहराकडे आली. आणि दुसरा महत्वाचा भाग कोकणातला असा आहे की फ्रॅगमेंटेशन, म्हणजे लहान लहान तुकडे जमिनीचे. तुम्हाला जर ऍग्रिकल्चर यशस्वी करायचं असेल शेती, तर किमान शेती तुमच्याकडे किती असायला हवी याचं एक गणित असायला पाहिजे, जे आपल्याकडे नाही. आणि त्यामुळे मग एक 40 गुंठ्याच्या किंवा 45 गुंठ्याच्या सातबाऱ्यावरती पण आपल्याकडे 35 नावं असू शकतात. तर अशा याच्यामध्ये ते कमर्शियली सक्सेसफुल होत नाही. आणि दुसरं महत्वाचं काय झालं की धडपड करणारी पिढी शहरात गेल्यामुळे आज गावामध्ये तुम्ही बघा, कोण आहे आज? म्हातारे कोतारे, लहान मुलं आणि अशी लोक आहेत अनेक गावांमध्ये. कित्येक गावांमध्ये वाड्याच्या वाड्या बंद आहेत, घराच्या घर बंद आहेत. आपण आपल्या भागाकडे जवळपास पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि त्यात मी मगाशी म्हटलं तसं शेतीची पद्धत बदलल्यामुळे पाण्याची उपलब्धता पूर्वी होती ती आता त्या प्रमाणात नाही आहे. त्यामुळे हे खूप जुनं दुखणं झालंय आता. आणि त्यातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्याचे उपाय पण तसे काय सोपे नसणार आहेत किंवा उपाय सोपे आहेत, पण ते कन्सिस्टंटली करायला लागणार आहेत. त्यातली कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. तर याच्यातनं बाहेर पडता येईल आपल्याला. सर थोडं बघायला गेलं तर हा खर्चिक बाब आहे. आणि दुसरं कसं आहे की आता पाण्याची गरज पिण्यापुरतं मिळतंय ना, त्याच्यामुळे तो खर्च करवत नाही, हा देखील मला असं वाटतं सर. हा, आणि दुसरं असं कोकणातली पिकं पण बघितली ना आपण, आंबा, काजू, तर त्याला पाणी फारसं लागत नाही. म्हणजे आपण पाणी लागतंय किंवा पाणी घेऊन आपण काय करू शकतो याची आपल्याला कल्पना एकत्रित नाहीये. म्हणजे जे काही आता गावाला जे आहेत ते निवांत चुकाच आहेत. शेती हा आपण प्रोफेशनल किंवा बिझनेस म्हणून करत नाही, व्यावसायिक नाही करत आहे. हा व्यावसायिक शेती महत्वाचा. कारण काय माहितीये, याच्यामध्ये आपलं कोणाचं शेतीवर आपण पूर्णपणे अवलंबून नाही. खरं तर आपण बाकी विचार केला ना, पश्चिम महाराष्ट्र किंवा तिकडचा आणि कोकणाचा, तर कोकणातली पिकं अशी आहेत की तुम्हाला ती दरवर्षी नाही करायला लागत. एकदा केलं की मसाल्याचे पदार्थ जे काही आहे ते तुम्ही एकदा लावलं की त्याची मेहनत त्याच्यासाठी घ्यावीच लागणार आहे सगळीकडे. पण दरवर्षी तुम्हाला ती मेहनत नाही घ्यायची की मुळापासून परत चालू करा. पण त्यामुळे होतं काय, म्हणजे तुम्ही शेतावर तुमचा जेवढा वेळ घालवता ना, तेवढं तुम्ही शेतीमध्ये यशस्वी होता, असं एक माझं मत आहे. तर वेळ घालवता म्हणजे फिजिकल नाही, तुमचं मनात पण तिथे कशा प्रकारे ते मॅनेज करायला पाहिजे, प्रोफेशनली मॅनेज व्हायला पाहिजे, याच्याबद्दलचा विचार चालू असायला पाहिजे. आणि आज दुर्दैवाने कोकणामधला शेतकरी शेतीवर अवलंबून असणारा खूप कमी आहे पर्सेंटेज मध्ये. जे आहेत ते बागायतदार आहेत. आणि त्यामुळे प्रोसेसिंग आणि सगळ्या याच्यामध्ये एका मर्यादेपर्यंतच काम होतंय आपल्याकडे. बरोबर आहे. आता नवीन पिढीला त्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, स्टार्टअप ऑपॉर्च्युनिटी आहे, इंटरेस्ट त्यांना आलेला आहे. पण त्यांना ही समस्या भेडसावते की आता हे पाण्याचे प्रश्न सोडवायचे कसे. त्यासाठी आपण आहोत आता. हो हो हो, सोडवायची मदत आपण करणार आहोत. सर, शिवाजी नलावडे विचार, सर, कॅन यू हेल्प इज ऑन इंडिव्हिज्युअल लेवल
as well as my farmhouse in another village where water scarcity is not there. I would like to know what get be done for well and borewell. How to maintain borewell and increase the water conservation of well and borewell. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे जिथे बोरवेल आहे तिचं पुनर्भरण झालंच पाहिजे. Mhm. म्हणजे जिथे बोरवेल आहे ती रिचार्ज झालीच पाहिजे पावसाच्या पाण्याने. आणि आपल्याकडे भरपूर पावसाचं पाणी पडतं, म्हणजे 1000 स्क्वेअर फुटाची जरी आपली किमान छत धरलं आपण जेवढं असतंच, तर त्या छतावर पडणारं पाणी 3 मीटर प्रमाणे विचार केला तर 3 लाख लिटर पाणी पडतं. तर 3 लाख लिटर पाणी तुम्ही दरवर्षी रिचार्ज करू शकता. 90% पाणी त्यातलं तुम्ही रिचार्ज करू शकता बोरवेलमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं माझं पर्सनल मत असं आहे की बोरवेल ही अगदी अपवादात्मक परिस्थिती असेल तरच करावी. कोकण हा भाग बोरवेलसाठी शक्यतो नाही. आपल्याकडे वॉटर टेबल चांगलं आहे, आपल्याकडे विहिरी कराव्या आणि मग ते विहिरीचं पाणी वाढवण्यासाठी जे अन्य उपाय आहेत ते करावे. बोरवेलला पाणी वॉटर चांगलं, टेबल वाढवणे आपण फोकस करावं. वॉटर टेबल वाढलं पाहिजे. आज काय जमिनीमध्ये पाणी जाण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. म्हणजे जिथे नागरी भाग आहे तिथे लोकांना हल्ली फरशा लावायला आवडतं, त्यामुळे पूर्वी जी माती होती ज्यातनं पाणी रिचार्ज व्हायचं ते आज आपण सगळीकडेच पाणी पटापट ड्रेन मध्ये पाठवतो आणि तिकडनं ते गटारातनं निघून जातं. पाणी जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी पूर्वीसारखी लगेच वर येत नाही. आणि दुसरं ते वेगाने वाहणं दुसरा प्रकार. वेगाने वाहून जातं ना, आणि समोर समुद्र असल्यामुळे पाणी एकदा समुद्राकडे गेलं तिकडे. याचं दुसरा एक महत्वाचा तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो आणखी होणारा, की जोपर्यंत गोडं पाणी जात आहे समुद्रामध्ये तेव्हा गोड्या पाण्याचा फोर्स आहे, त्यामुळे भरतीच्या वेळेला येणारं खाड्यांमधलं खारं पाणी आहे ते या पाण्यामुळे अडतं. पण आता इथनं गोडं पाणी जाणारं बंद झाल्यावरती खारं पाणी तर येतच आहे भरतीच्या वेळेला, त्यामुळे त्याचं आता आक्रमण वाढायला लागलंय. आणि ते थांबलं की ते जिथे जिथे मुरेल तिथे आजूबाजूची शेतं खार होणार आहे, हे लक्षात घ्या. खारलँड होणार सगळी. त्यामुळे ऍक्च्युअली ते आक्रमण चालू झालंय जे आपल्याला आज दिसत नाहीये. आणि त्याच्यावरती काम करायची गरज आहे. आणि त्यासाठी नद्या बारमाही वाहता राहिल्या तर ते काम सोपं होईल. आणि नद्या बारमाही व्हायला त्याचं खोलीकरण हा उपाय नाहीये, तर त्या स्रोताचं बळकटीकरण हा उपाय आहे. की नदीमध्ये पाणी असेल तर ती वाहणार ना. राईट राईट राईट. पाणी कधी राहील तर तुम्ही जास्ती काळ पाणी जमिनीमध्ये मुरवून ठेवाल तर पाणी तिकडे पाण्याचा सतत प्रवाह रिचार्ज करणं जास्त जरुरी आहे सर. रिचार्ज करण्याची खूप गरज आहे. खूप बॅकलॉग आहे आपल्याकडे रिचार्जचा. अरुण तांबरकर म्हणतायत आपलं चुकलं कारण आपली मानसिकता, शासन व प्रशासनाकडे असलेल्या विविध योजनेच्या माहितीचा अभाव. कोकणात एकी नाही कोणाचं चुकलं हे शोधून राहण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःच्या गावापुरते काम केले तरी पाणी प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकतो. उत्तर दिलं अतिशय सुंदर. त्याच्यानंतर पुढचे सुधीर राऊत म्हणतात निरोम गाव तुमच्या सर्वेमुळे आणि रिपोर्ट प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतला पाठवून रिपोर्ट बनवला आहे. रिपोर्ट लोकल या आमदार आणि सुरेश प्रभू साहेबांना द्यायचा आहे, लॉकडाऊन मुळे राहिले आहे. रिपोर्ट दिलाय. हो आपण दिलाय रिपोर्ट. अजून पुढे कसे जायचे अजून गाईड करा. त्याला सर काय सांगू शकाल तुम्ही? आता काय ते आमदार आणि सुरेश प्रभू साहेबांना भेटायचं राहिलंय, त्यांच्याकडनं त्यांना काही आर्थिक मदत झाली तर आपण काय करायचं हे सांगून झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त त्यातला काही पार्ट आहे तो मुंबई मंडळ किंवा कोणाला त्याच्यासाठी पैसे उभे करता आले तर स्टेप बाय स्टेप पण ते काम करू शकतात. त्यांना आपण जी 3-4 कामं सांगितली त्यातलं एक विहिरीचं काम सोडलं तर बाकी देवराई मधल्या विहिरीचं काम आहे, ते बंधाऱ्याचं काम आहे, त्या गोष्टी ते करू शकतात. ओके सर. एक माहिती आपल्यासाठी आहे विनायक जोरे यांच्याकडून. नमस्कार सर. ओसरे साडेवाडी खेड तालुका. सर आपण साखर गावात केलेल्या कामाची दखल घेऊन साडेवाडीत काहीतरी करूया विचाराने समृद्ध कोकणने दादर येथील मार्गदर्शन कार्यक्रमाला भेट दिली. श्री संजय यादव सर, श्री राहुल तिवरेकर सर, श्री ओमकार गिरकर सर, श्री विलास पारावे सर, श्री उल्हास पनागबे सर, श्री सुरण पाठणकर सर या सर्वांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली सडेवाडीमध्ये 25,000 लिटर फेरो सिमेंट वॉटर टँक, 3,000 लिटरच्या 10 टाक्या व 10,000 लिटरचे एक सिंटेक्स
3000 लिटरची टाकी एक व असणारे विहीर. तर हा मेसेज मला वाचायला आवडेल सर पूर्ण. एक मिनिट सर, जरा वेळ द्या. हो. बस एवढंच आहे, ठीक आहे. एवढंच तर हे आहे. काय प्रकार आहे, जरा याच्याबद्दल थोडस आम्हाला जरा मार्गदर्शन करा ना. नाही, आता काय याच्यामध्ये त्यांनी जी माहिती दिली आहे ना, तर ते या हा. सगळ्या लोकांच्या सहाय्याने त्यांनी एवढ्या टाक्या बांधल्यात, एवढंच आलंय त्याच्यामध्ये. पण त्या टाक्यांमध्ये हा राहायला सर, पाणी तर हे कुठून असणार आहे? टाकी बांधणे हे कितपत आपल्याला सोल्युशन आहे सर? नाही, टाकी बांधणं हे तुम्ही पाणी किती साठवू शकणार आहात त्याच्यावरती अवलंबून आहे ना. आता टाकी 25,000 बांधणं हे लिटर मध्ये टेम्पररी आहे 25 सर 25,000 लिटर मध्ये किती आपलं काम होऊ शकेल? नाही, ती टेम्पररी स्टोरेज झालं ना. 25,000 मध्ये गावामध्ये जर समजा 100 माणसं धरली आपण, हा. तर 25,000 लिटरच्या टाकीमध्ये किती पाणी राहणार आहे प्रत्येकाच्या गोष्टी? ओके. असा भाग आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे 25,000 एका दिवसाचं स्टोरेज चालत आहे. तर 30,000च्या 10 टाक्या आहेत, 10,000ची आहे, 25, 30,000, 3,000, 10,000, सिंटेक्स 3,000. मला काय कळत नाही या कॉमेंट वरनं नक्की काय म्हणायचंय त्यांना. अच्छा. सर, पण अर्धवट आले ना comment. मला जे याच्यातनं जे दिसतंय ना सर, की मी बोललोय त्यांच्याशी आणि मला हा मुद्दा तुमच्याशी विषय मांडायचाच होता. बोललो, पण तुमच्याशी बोललो देखील मी. सर, टाकी बांधून आपला प्रॉब्लेम किती सॉल्व्ह होईल? म्हणजे टाकी बांधला ही मला कृती आवडली. काहीतरी त्या माणसाने ऍक्शन घेतली आणि त्याच्यावर त्यांनी सोल्युशनचा एक पाऊल उचललं. पण टाकी बांधणे नाही, हा कितपत सोल्युशन आहे? याच्यामध्ये काय असेल माहिती आहे का, कदाचित डोंगरामध्ये कुठेतरी समजा जर एखादा झरा असेल हा. आणि त्याचं पाणी गावापर्यंत आणून ते टेम्पररी साठवायचं असेल, हा. तर टाकी बांधली असेल तर कल्पना नाही मला. पण नुसत्या टाक्या बांधून पाणी कसं वाढणार ना? पाणी वाढण्यासाठी स्रोताची ताकद वाढवायची म्हणजे गरज आहे. मला वाटतं त्या टाकीमध्ये मग ते तुम्ही पावसाचं पाणी टाक्यांमध्ये साठवलं. घेऊ शकता. नाही, असं काही दिसत नाही याच्यामध्ये पावसाचं पाणी. कारण 25,000 लिटर मग खूपच कमी आहे ना पाऊण. म्हणजे हा, अनेक 25,000 लिटर गावांमध्ये म्हणजे सरकारी योजनेतनं टाक्या बांधल्यात त्या 5-5 लाख लिटरच्या आहेत, हा. की ज्या फक्त मार्चच्या आधी उघडतच नाहीत ते. आणि एप्रिल अच्छा. मे 2 महिने गावातल्या माणसांना 5-5 लिटर पाणी देतात. अनेक आदिवासी गावांमध्ये हे आहे. आमच्या पण ते गावात पण 5 एक लिटर पाण्याने काय 5 लाख होणार? लिटरची टाकी आहे, पण ती पण 5 टाकी लिटर खालून पाण्याने माणसाच्या दिवसभरात काय होणार ना? प्रश्न असा आहे की 5 लिटर पाणी माणशी मिळून तुम्ही काय करणार आहात गावामध्ये? नाही, नाही. 5 लाख मग लिटर हा तरी जो आपण लागणारा समजू शकतो सर. 5 लाख लिटर एक चांगला सोर्स झाला. चला, म्हणजे काहीतरी, म्हणजे महिना वगैरे आपण 1.5 महिना आपण त्याच्यावर काढू शकतो. 2 महिने जाऊ शकतात पण त्याच्यात. हे 25-30 किमान हजार काय प्यायचं पाणी होणार? होऊ शकतं. नाही, म्हणून तो 25-30 हजार आपण कॉमेंट. वैयक्तिक आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? वैयक्तिक तरी होईल का? नाही, आता हे काय माहितीये का, ही कॉमेंट पूर्ण वाचली तर कदाचित कळू शकेल. आता ते एक टाकी एक आणि असणारी विहीर 30, तर याच्यामध्ये तरी हा. काय लिहिलंय मला नाही कळत आहे. चलो सर, हरकत नाही. आपण पण त्यांच्याशी आपण बोलून काय असेल ते करू बोलू शकतो. आपण, समजून घेऊ सर विषय. आणि हा, जर ती फक्त पण पद्धत एकच आपल्याला आहे पुढे. याच्यामध्ये की फक्त टाक्या नसाव्यात याच्यामध्ये. कारण आता याच्यात उल्हास परांजपे सर किंवा पाटणकर सर जे आहेत, जे बीएमसीचे इंजिनियर होते, तर ते फेरोसिमेंटच्या टाक्या बांधण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत आणि ते अनेक ठिकाणी जाऊन ते काम करतात. पण त्या टाक्यांमध्ये येणारं पाणी कुठनं येणार आहे याच्याबद्दलची माहिती मिळाली ना, तर आपल्याला त्याच्यावर बोलता येईल. ते कुठनं तरी त्यांनी झऱ्याचं वगैरे पाणी आणायचा प्रयत्न केला असेल असं मला वाटतं. म्हणजे लॉजिकली विचार केला तर तसं असायला हवं. ते काय हे ओके. विचारून करू शकेल आपल्याला. समजून घ्यायला पाहिजे पूर्ण विषय. चलो, ठीक आहे सर. दीपेश चाळके म्हणतात, सर, पाणी डोंगराशी आणि पाणी डोंगरावर न्यायचं असेल तर काय का? म्हणजे खालून पाणी डोंगरावर न्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. पंपच लावावा लागेल, अरे काय? पाणी डोंगरावर न्यायचं असेल तर हा, पंप लावायला लागेल. त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असलेले पण काही पंप आहेत, ते धबधब्यावरती काही ठिकाणी लावतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की धबधब्याचं पाणी जे खाली पडतं त्यातनं जी कायनेटिक एनर्जी तयार होते त्यातला काही भाग वरती उचलला जातो. असेही काही पंप आहेत. सर, एवढा पण ते धबधबा असेल तर काय मग काय प्रॉब्लेम कसं आहे माहितीये का, की उंची किती आहे आणि पाणी किती उचलायचं आहे याच्यावरती ते कमर्शियली व्हायबल होईल का नाही हे ठरवायला लागेल. कारण पाणी उचलायचं म्हणजे त्याला एनर्जी लागणार. सो तिथे सोलार आपल्याला एनर्जीवर करणार आपण. कारण बऱ्याच वेळेला काय होतं याच्यामध्ये
की आदिवासी गावांमध्ये आम्ही जे म्हणतो ना, ती नदी खूप खाली असते पाण्याचा स्रोत आणि गाव उंच असतं, म्हणजे काही ठिकाणी तर 800-900 फूट उंचावर असतं. मग तिथे आम्ही सोलार पंप वापरतो आणि मग खालनं पाणी वरती नेतो. त्यामुळे हे करतातही येईल. आणि अनेक ठिकाणी काय होतं की खूप उंच असेल तर सोलार पंप पण 1 स्टेप किंवा 2 स्टेपवर ठेवतात. म्हणजे एकीकडनं चढवायचं आणि तिकडनं परत दुसरा पंप लावून दुसरं चढवायचं. पण हे इलेक्ट्रिकल पंपापेक्षा सोलार पंप असेल तर ऍटलिस्ट त्याचं ऑपरेटिंग कॉस्ट तरी काही नाही. कारण इलेक्ट्रिक पंप कॉस्टिंग आपल्याला ती फी कमी करता आली पाहिजे, तर ती आपल्याला एक व्हायबल होईल आणि हे थोडंफार. प्रत्यक्ष जाऊन बघायला लागेल की किती पाणी ओके. चढवायचं, किती उंचीवर चढवायचं. ओके. गावात पाणीच कमी असेल तर शेतीचा विचार शेतकरी करू शकत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल जेणेकरून पाण्याची पातळी वाढेल? चला, आपण आज फक्त पाण्याविषयी बोलतोय, पाणी कसं आणायचंय त्याच्यामुळे हा प्रश्न त्याच्या बाहेरचा येतो म्हणून मी घेत नाही. हा, आणि ते सर्व्हे मध्येच कळेल आपल्याला, त्याच्या आधी कळणं आवडेल. नाही, त्यांचं म्हणणं काय की गावात पाणीच कमी असेल तर शेतीचा विचार शेतकरी करू शकत नाही, मग त्यासाठी काय करावं लागेल? हा, पाणीच कमी म्हणजे काय पूर्वी नव्हतं, आता कमी झालंय, तर त्याची कारणं शोधायला लागतील आपल्याला आणि त्याला हो. उत्तर शोधायची. पाण्याची पातळी वाढण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी, म्हणजे तोच जलसंधारणाचा भाग आला जो तुम्हाला करायचा आहे ना. तुम्ही काय हे करा बघा, की त्यांचं आपल्या पुढचं गुगल फॉर्म भरा, गुगल फॉर्म भरून आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सामील व्हा आणि तिथे तो प्रश्न घेऊन त्याचं उत्तर आपण तुम्हाला देऊ. विनायक जोरे परत म्हणताय 75 दिवसात उरलेला अर्धा मेसेज आला. परत आला. हा, उरलेला अर्धा मेसेज आला बघा आला त्यांचा. मेसेज आला. हा, येत्या 75 दिवसांसाठी वापरलं जातं. हा. गेल्या आणि 12 19 ला 700 मीटर अंतरावर डोंगराचे असणारे झऱ्याची मुख बांधणी केली ते. हा 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 हा, ते मुख आहे. हा, ख आहे. हा, झऱ्याचं हा. तोंड बंद. बरोबर आहे. म्हणजे वाणी बाय ग्रॅव्हिटी आणलंय बघा ते. बरोबर आहे. सो त्यांनी मगाशी जे झऱ्याचं पाणी खाली टाकीत आणलंय. झऱ्याचं पाणी आणलंय आणि टेम्पररी स्टोरेज म्हणून त्या टाक्या बांधल्या. दॅट इज अ गुड आयडियल ना सर? गुड. ही चांगली आयडिया आहे. आणि Right. अशी कामं आपण वेगवेगळ्या गावात केली. म्हणजे पौड जवळचं एक गाव आहे, तिथे 7 वेगवेगळ्या वाड्यांना आपण प्रत्येक वाडीला वेगळी बाय ग्रॅव्हिटी पाईपलाईन आणून दिलेली डोंगरामधून, ज्याला वर्षभर पाणी. त्याच्यामुळे वर्षभर पाणी मिळतं त्याला. हा, 7 बोरवेल आहेत, काही चालू काही बंद आहे. हा, या बोरवेल रिचार्ज कशा करायच्या हे आपण सांगू शकतो. सर गुरुनाथ चव्हाण म्हणतायत आपल्या घरावर पडलेलं पाणी आपल्याच गावातील विहिरीमध्ये सोडणं बरोबर आहे का, टाकी बांधण्याशिवाय? ओपन वेल असेल तर सोडायला हरकत नाही. फक्त पहिल्या आठवड्याचा जो पाऊस आहे तो बाहेर जाऊ द्यावा, कारण त्याच्यावरती गच्चीमध्ये काय कचरा वगैरे असतो वर्षभर साठलेला, तो पाण्यामध्ये मिसळतो. म्हणून गच्ची स्वच्छ धुवून घ्यावी. सर टाकी विहीर रिचार्ज करावी लागते? काय असतं, विहिरीमध्ये पाणी हे जमिनीमधलं पाणी जे आहे त्याच लेवलला विहिरीमध्ये पाणी राहतं. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही फोर्सनी पाणी आतमध्ये टाकता तेव्हा ते फोर्सफुली बाजूला जमिनीमध्ये पण मुरत राहतं. म्हणजे एक्स्ट्रा ते वाढवतं का? त्याचा एरिया वाढू शकतो? हो हो, काही प्रमाणात फायदा होतो. जे बोरवेलला जेवढा फायदा होतो त्या पर्सेंटेज मध्ये विहिरीला होत नाही, कारण तेवढी गरज वाटत नाही. पण आज जर बाकी ठिकाणी जमिनीत पाणी मुरत नाहीये तर ते विहिरीमध्ये टाकलं तर विहिरीमधनं ते मुरणार आहे. लक्षात आलं? आता त्या एखादा बंगला आहे समज, त्या बंगल्यावरती त्याने फरशी घालून टाकली आणि गच्चीवरती पत्रा टाकलाय, तर त्याला पन्हाळा लावून ते पाणी जर त्या विहिरीमध्ये सोडलं तर आजूबाजूला ते पाणी पडल्यावर वाहून जाणार आहे, त्याच्या विहिरीतनं ते जमिनीमध्ये मुरणार आहे. चालेल सर, एवढा फायदा आहे. तर सर मी तुमचा नंबर लोकांना शेअर करतो आणि लोकांना जर पुढच्या गोष्टी जर तुमच्याशी बोलायच्या असतील तर डायरेक्ट तुमच्याशी बोलाव्यात. फक्त एक महत्वाचं की विहिरीमध्ये पाणी सोडलं तर ठीक आहे, कारण की ओपन वेल असते ते पण बोरवेल मध्ये पाणी सोडायचं असेल तर ते फिल्टर केल्याशिवाय बिलकुल सोडू नये. याचं कारण असं आहे, आपल्याकडे बोरवेल 4.5 इंच किंवा 6 इंच एवढ्याच व्यासाच्या असतात आणि त्यामुळे त्यात जेव्हा पंप टाकला जातो तेव्हा केसिंग पाईप आणि पंप याच्यामध्ये 1-2 सूत एवढीच जागा शिल्लक राहते. त्यामुळे तुम्ही फिल्टर न करता पाणी सोडलं आणि त्यातनं कचरा जाऊन तर त्या पंपाच्या इथे अडकला तर पंप अडकू शकतो आणि ती बोरवेल कोलॅप्स होऊ शकते. त्यामुळे बोरवेल रिचार्ज करायची असेल तर पाणी फिल्टर करून मगच सोडायचं. ओपन वेलला तुम्ही एकदा गच्ची वगैरे साफ धुतली, स्वच्छ केली आणि मग त्याचं पाणी सोडलं तरी चालेल. पण त्यात सुद्धा
विहिरीच्या बाजूला एक छोटा ग्रॅव्हिटी फिल्टर केला आणि त्यातनं पाणी सोडलं तर ते सोपं होईल किंवा जास्ती चांगलं. सर एक प्रश्न राहिला इथे. नमस्कार सर, मी रेडीगाव तालुका वेंगुर्ला मध्ये असून रेडी गावातील मायनिंगमुळे पाण्याची पातळी व चव बदलली आहे. कृपया यासाठी मार्गदर्शन करा. हा सर. हा नाही प्रश्नच होतो. ठीक आहे. परत वाचू. नाही, याच्यामध्ये काय माहितीये का की पाण्याची चव बदलली आहे आणि काय. हा, वरखंडकर ना, प्रवीण वरखंडकर. वरखडकर, येस. हा, तर याच्यामध्ये एक क्वेश्चन आपल्याला लागेल की त्यांच्याकडे पाण्याच्या सॅम्पलचं काही अनालिसिस वगैरे केलाय का, की आत्ताचं पाण्याच्या सॅम्पलचं अनालिसिस आहे का, की TDS काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय मिळतं, हे एक विचारण्याची गरज आहे. किंवा केला नसेल तर करून घेण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्याला आज त्या पाण्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत हे कळतील आपल्याला. टोटल सॉल्युबल सॉल्ट काय आहे, टोटल डिझॉल्व सॉल्ट किती आहे, त्याचा pH काय आहे, त्याचा हार्डनेस काय आहे, त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट आहे का. कारण रेडीला म्हटलं, मला वाटतं मायनिंग म्हणजे आयर्नवर असेल ना. बरोबर. तर मग त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आयर्न किती आहे ते वॉटर सॅम्पल घेऊन त्याचा अनालिसिस केला आणि तर त्यांनी आपल्याला पाठवला. तर मग त्याच्यामध्ये काय काय करता येईल आपल्याला हे साधारण सांगू शकू. आणि गावामध्ये व्हिजिट केली तर ते जास्ती परिणामकारक सांगू शकतो आपण. ओके. तर तुमच्याकडनं एक पोस्ट ही राहिली आहे, हाईड झाली. ओके. काय सर, पुढचा एक प्रश्न असा आहे. डॉक्टर, जलमंदिर वेगळी संकल्पना आहे का? जलमंदिर हा काय संकल्पना आहे? बरेच याचे मेसेज येतात, जलमंदिर बांधलं पाहिजे, जलमंदिर बांधलं पाहिजे. तर जलमंदिर काय? जलमंदिराचा अर्थ मला ऍक्च्युअल खरं हे माहित नाही, पण लॉजिकली आपण विचार केला तर मी मगाशी जे म्हटलं की माणसं कोकणातली मोठी मोठी मंदिरं बांधतात पण ते पाण्यासाठी खर्च करायला तयार होत नाही. मग त्यावरून एखाद्या कल्पक माणसाने कदाचित जलसंधारणाच्या कामाला जलमंदिर हा शब्द वापरला असू शकतो. वापरला असो. ओके. मग तो बंधारा असेल किंवा काही असेल तर त्याला जलमंदिर म्हटलं तर त्याचा फायदा होईल मानसिक दृष्ट्या. म्हणजे लोक मंदिरे म्हटलं तर त्यासाठी काही पैसे देऊ शकतील अशी आशा किंवा कल्पना असेल त्याच्यामध्ये. चांगली कल्पना. ग्रेट 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 ग्रेट. सर, पुढचा एक प्रश्न असा आहे सर, की राहुल मोरे म्हणत आहे की व्हॉट कुड बी प्रोबॅबल एक्सपेन्सेस टू कंडक्ट सर्वे फर्स्ट. मला वाटतं सर तुमचा नंबर देतो, नंबर त्याने फोन करावा आणि त्याच्याशी तुम्ही बोलावं सर. हरकत नाही. किंवा आपण जो वेबिनार घेऊ त्याच्यामध्ये आपण याच्याबद्दल बोलू शकतो. तो तर आपला गावचा विषय आहे, त्याच्यामुळे आपण तिथे वेगळी गोष्ट असते. इंडिव्हिज्युअल कोणाचा असेल तर कोणाचा इंडिव्हिज्युअल, माझा नंबर दिला. सरांची इंडिव्हिज्युअल, तुम्हाला कोणाला इंडिव्हिज्युअल काम करायचंय स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी, जर का मदत हवी सरांची, तर तुम्ही त्यांना फोन करून मी सर नंबर सांगा, मी इमिडिएटली नंबर टाकतो सर. 99670 99670 544 544 60. 60. तर ते प्रसाद भोगलेनी जे म्हटलंय की जरी तिकडनं पाणी ग्रॅव्हिटीनं आणलंय बंधारा बांधून, पण खेकडे दरवर्षी पावसात तो निकामी करतात आणि पाणी थांबत नाही. तर तो बंधारा कसला आहे? सिमेंटचा बांधलाय, गॅबियन आहे, वनराई बंधारा आहे, कुठल्या प्रकारचा बंधारा आहे? काय कल्पना नाही सर. येस, त्यांना सर आवाहन करा सर तुम्ही, म्हणजे जेणेकरून. हा, प्रसाद भोगले तुम्ही जर ऐकत असाल तर बंधारा कसला आहे बांधलेला तो सांगू शकाल तर कदाचित त्याच्यावर काही त्याच्यावरती कॉमेंट करू शकेल. सिमेंटचा आहे म्हणजे मास कॉन्क्रीटचा आहे तो, त्याच्यात RCC नाहीये ना, आणि नुसता चेक डॅम आहे. सिमेंटचा बंधारा खरं खेकडे नाही फोडायला नाही पाहिजे. एक प्रश्न आहे. आम्ही प्रसाद भोगले तुम्ही, हा एक मिनिट, प्रसाद भोगले तुम्ही मला व्हॉट्सअपवर याच नंबरवर फोटो पाठवू शकलात बंधाऱ्याचे किंवा काय, तर कदाचित मी थोडी मदत करू शकेल तुम्हाला. हा, अजय बोल. राजेश सावंत म्हणताय की डोंगरावर बोरवेल मारली तर पाणी लागेल का? खूपच म्हटलं तर अवघड प्रश्न आहे, कारण डोंगरावर म्हणजे कुठे हा प्रश्न येतो त्याच्यामध्ये. ती किती हाईटला आहे, कारण ते तेवढं तुम्हाला खाली दरीच्या आसपास पोहोचायला पाहिजे. गावाचं नाव काय, त्यांना कुठे करायचं?
कारण तुम्हाला म्हणजे टॉपला हे पाणी कधीच सापडत नाही, तुम्हाला त्या बॉटमला जावं लागतं. आणि नाही, डोंगर अनेक केवढा ठिकाणी उंच आहे. हा, आणि तो कुठे आहे म्हणजे तो हो. लॅटराईटच्या ह्याच्यामध्ये आहे, बेसॉल्ट मध्ये आहे, म्हणजे रत्नागिरी पोलादपूरच्या वरच्या भागात आहे का पोलादपूरच्या खालच्या भागात आहे, सह्याद्रीच्या जवळ आहे का समुद्राच्या जवळच्या डोंगरावर आहे, म्हणजे त्याची जिओलॉजी आणि जिओग्राफी दोन्ही बघायला लागेल आपल्याला. आणि मग तो पठारावर आहे, डोंगरावरती म्हणजे डोंगरावरच्या पठारावरती आहे का त्यांची शेतजमीन किंवा जागा असेल कदाचित तिकडे, आणि त्याप्रमाणे त्यांना ते विचारायचं असेल. ओके. तर हे खूप साईड स्पेसिफिक आहे याचं उत्तर. पाणी मिळू शकतं हे उत्तर आहे, पण बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही जेवढं उंच करत जाल आणि वॉटर टेबल तर आहे त्या लेवलला राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला किमान तेवढं तरी काम करावंच लागणार आहे. जेवढं सचिन वरती चव्हाण जाल पुढचा तेवढं प्रश्न. भाकड काम जास्त होतं. तर पुढचा प्रश्न सचिन चव्हाण यांचा आहे. गावात धरणं बांधून 10 वर्ष झाली पण कालवेच काढले नाहीत, काय करता येईल? हा अवघड प्रश्न, हा सरकारी धोरणाचा प्रश्न आहे, आणि याच्यात आपण तरी काही करू शकत नाही, कारण हे काय पाणी फुकट जात आहे आणि पैसा फुकट गेलेला समजा. बरीच धरणं आहेत तशी की कालव्यानं काढल्यामुळे त्यात पाणी भरतं आणि तरी काम होतं. आता प्रसाद भोगले काहीतरी आपल्याला कमेंट नाही. राजेंद्र परब राजेश सावंत म्हणतायत मंडणगड येथे आहे, नापोली मंडणगडचा त्यांचा तो डोंगर आहे. हे डोंगर मला वाटते छोटे डोंगर आहेत, मला वाटते नापोली हा, मंडणगडचे. छोटे म्हणून म्हटलं छोटे डोंगर आहेत ते. राजेश सावंतजी, तुम्ही मला फोनवर नंतर जर कॉल केलात आणि गाव वगैरे सांगितलं तर साधारण मी सांगू शकेन तुम्हाला, कारण माझी जागा दापोली मंडणगडच्या मध्ये कुडाळ्याजवळ आहे त्या भागामध्ये, त्यामुळे थोडीशी माहिती आहे मला तिकडच्या भागाची, तर आपण नंतर बोलू शकतो याच्यामध्ये. चला हा, सर, आपण बहुतेक सर्व प्रश्न संपवलेले आहेत सर. मंडळी, तर तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे, कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहात. तुमच्यापर्यंत जितकी माहिती आम्हाला देता येईल तेवढी आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावाची पाणी समस्या जर सोडवलात तर गावाच्या पुढच्या टप्प्यावर काम करता येईल, जिथे आपण विकास म्हणतोय, समृद्धी म्हणतोय. कारण आपल्याला व्यवसाय करायचा असेल, आपल्याला मुबलक पाणी हवंय. म्हणजे तुम्ही कोणतीही शेती घ्या, किमान त्या गावामध्ये जर तुम्हाला राहायचं आहे. आता जर काही शेती अशा आहेत ज्या आपल्याला पावसाच्या पाण्यावर डिपेंड, म्हणजे पावसाच्या पाण्यावर फक्त करता येतात, मग ती बांबू शेती असो किंवा भात शेती असो. पण जर तुम्हाला पशुपालन करायचं आहे, भाजीपाला करायचा आहे, प्रोसेस युनिट करायचं आहे, व्हॉट एव्हर डेव्हलपमेंट हा प्रकार जो आहे, आणि त्यासाठी तुम्हाला मुबलक पाणी हा पहिला मुद्दा लागतो. आणि जर तुम्हाला यासाठी जर मदत हवी असेल तर तुम्ही मंचामध्ये सामील आहात, मंचाचा कार्यक्रम बघितलात, मंचाचे सदस्य व्हा. मंचाच्या या वेगळ्या डिपार्टमेंट, म्हणजे आपण कसं आहे की प्रत्येक गोष्टीवर काम करणारे वेगवेगळे ग्रुप आहेत आपले. तुम्ही फॉर्म भरला असेल, तुम्हाला एकही फोन आला नसेल, हा कार्यक्रम झालाय, तुम्ही ह्या कार्यक्रमाला जर उशिरा बघितला असेल तर परत एकदा बघा. त्याच्यानंतर आता तुम्ही जे काही लोकांनी तो अर्ज भरलाय, ज्यांनी ज्यांनी गावात पाणी समस्येवर काम करायचंय, त्यांना त्यांचा ग्रुप बनवला जाईल, त्यांना मेसेज दिला जाईल आणि त्यांचा वेबिनार घेतला जाईल. आणि सर त्याला त्या विषयावर तुम्हाला डायरेक्ट मार्गदर्शन करतील आणि आपण ऍक्शनवर काम करू. म्हणजे आज तुम्हाला जस्ट एक माहिती देणं होतं, आणि त्या भागात आपण ऍक्शन मध्ये आपण जाणार आहोत पुढे. सर, तुम्ही वेळ काढून जो आम्हाला मदत केलात, सहभाग दिलात आणि इतकं छान उत्कृष्ट मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल सर तुमचं मनापासून, मंचातर्फे, सर्वांतर्फे मनपूर्वक आभार सर. धन्यवाद. मलाही आवडलं आहे, आणि हे प्रत्यक्ष आपण जमिनीवर करू शकलो तर मला आणखीन जास्ती आनंद होईल. अरे सर, आपला प्रयत्न तोच आहे सर. नक्की करूया, आपल्याला कारण हे काम केल्यामुळेच पाणी वाढणार आहे, पाण्याची उपलब्धता वाढणार आहे, आणि ती वाढली तर समृद्धी नक्की येईल. येस 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 येस. थँक्यू सो मच. सगळ्यांनी सरांना धन्यवाद धन्यवाद द्यायचे मंडळी, धन्यवाद. मेसेज करून. आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. मी कॅमेरावर बोलतोय, आणि आपला पुढचा कार्यक्रम वगैरे सगळ्या गोष्टींबद्दल मी माहिती देईन थोड्या वेळात. तोपर्यंत सर, ओके. आपण राहुल मोरे, तुम्ही वरती गेला चॅट बॉक्स मध्ये तर नंबर मिळेल तुम्हाला. ओके, सरांचा नंबर दिलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. आणि जर तुम्हाला तो परत परत हवा असेल तर मला वाटतं कोणी जर टाईप करू शकला तर बरं होईल. ते मी सांगू का? 9967054460.
9967054460. ठीक आहे सर. ओके. येस, थँक्यू सर, थँक्यू ऑल सो द मच. बेस्ट. ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. सो मंडळी, आजचा कार्यक्रम जो त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याविषयी तर कंप्लीट माहिती तुम्हाला मिळालेली आहे. आपण कशा पद्धतीने काम करणार हे पण आपण या कार्यक्रमात सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा कार्यक्रम जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला जर वाटलं की हा मला माझ्या गावच्या पाणी समस्येवर काम करायचं आहे किंवा वैयक्तिक असेल, तर तुम्ही आपला जलसंधारण विषयी काम करणारा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही या. त्या ग्रुपचा जो गुगल अर्ज आहे तो भरा, तुमचं नाव येईल, आपण त्या ग्रुपवर तुम्हाला जॉईन करून घेऊ. आपला प्रायव्हेट हिडन ग्रुप फेसबुकमध्ये असेल, तो व्हॉट्सअपवरती मी बघितले फार गोंधळ करतात अनेक लोक, अनेक मेसेज करतात आणि ते विषय भरकटतो आणि मग आम्हाला आम्हाला काम करायचं, रिझल्ट आणायचा आणि फोकस करून काम करायचं आहे. अशा वेळेला तुम्ही आम्हाला जर अशा पद्धतीने मदत करा की तुम्ही मंचाच्या सूचना आहेत त्यांचं पालन करा आणि आपण ज्या पद्धतीने जाणार आपण त्या पद्धतीनेच जाऊ. म्हणजे आपण एखाद्या विषयावर काम करतो त्याच विषयी बोला. आज जर का आपण पाणी विषयावर काम करतोय तर शेतीबद्दल आपण नंतर बोलू, पण आज पाणी विषयावरच बोलू. ठीक आहे. सो कुणी असा प्रश्न विचारला नाही, पण मी असं जस्ट तुम्हाला सांगतोय. पुढचा कार्यक्रम जो आपण घेतोय तो असा आहे की आपल्या ग्रुपमध्ये एक डॉक्टर आहेत, डॉक्टर दाम्पत्य आहे, डॉक्टर आदित्य तेंडे आणि डॉक्टर आदिती तेंडे, असे दोघे नवरा बायको. ते नायरला ते डॉक्टर होते आणि त्यांनी सामाजिक कार्यात काम करावं म्हणून त्यांनी स्वतःच्या त्या फील्डला त्यांनी एज्युकेशन आणि हिलिंग प्रोसेसमध्ये कन्वर्ट झाले आणि तो त्यांचा आपण प्रवास ऍक्च्युली त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतला होता, तुम्ही ऐकलाच असेल तो. तर आता त्या ज्या लेडी डॉक्टर आहेत त्या आपल्याला आपल्या शरीराची, थँक्यू नलाडोजी, आपल्या शरीराची इम्युन सिस्टम कशी वाढवावी याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कारण कोरोनाचा काळ आहे आणि आपण बघतोय की लस अजून मिळत नाहीये. सरकार पण खूप प्रयत्न करते आणि तितकं यश म्हणजे जेवढा कंट्रोल यायला पाहिजे तो येत नाहीये आणि हे सगळं चाललंय आणि मेस आहे सगळं. तुम्ही व्हॉट्सअप, गुगल किंवा युट्यूबवर असे ते व्हिडिओज बघताय की इम्युन सिस्टम कशी वाढवतं. आपण काय करूया की प्रत्यक्ष डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण जरा तो एक सेशन घेऊया आणि त्याच्यातून आपण ज्ञान मिळूया आणि आपली इम्युन सिस्टम जी वाढवायची आहे. त्याच्यात मेडिटेशन आलं, त्यात एक्सरसाइज आली, त्यात फूड आलं, ह्या सगळ्या गोष्टीवर त्या मार्गदर्शन. तुमच्यामध्ये डोक्यामध्ये काही समजा काही शंका असतील, काही काही भीती असेल तर ती देखील तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता. मंगळवारी तो कार्यक्रम आहे. सो आपले असे कार्यक्रम आहेत की आपण चाललोय कोकण विकासाच्या दिशेने, पण त्याचबरोबर आपल्या लोकांसाठी काय महत्वाचं आहे असे कार्यक्रम देखील घेतोय ज्याच्यामध्ये आपण म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट हा एक महत्वाचा भाग आहे. कारण शेवटी कसं आहे की विकसित विकसित बुद्धी असलेले लोक चांगलं काम करू शकतात आणि तो देखील आपला एक प्रयत्न आहे की त्याच्यातून लोकांची मानसिकता, बौद्धिक क्षमता ह्या देखील वाढाव्यात असे आपण कार्यक्रम घेतोय. सो हेल्थचा कार्यक्रम होईल. आजचा कार्यक्रम झाला पाण्याचा. परत अगेन तुम्हाला परत तेच सांगतो, जर तुम्ही हा आजचा कार्यक्रम बघताय तर तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा. आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्ही गुगल अर्ज करा. कोणी तुम्हाला फोन करणार नाही, काही नाही. तुम्हीच तो फोन नंबर म्हणजे तुम्ही तो गुगल अर्ज आपल्या याच्यावर आहे. तुम्ही टॉपिक मध्ये जा, टॉपिक मध्ये गेलात तर तुम्हाला गुगल अर्ज दिसतील. गुगल अर्ज मध्ये गेलात की तुम्हाला जलसंधारणवरचा अर्ज दिसेल. जाऊन तिथे क्लिक करा, आपली माहिती द्या, ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि वेगवेगळे विषय जसं शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, काळी मिरी आहे, ज्या विषयावर आम्ही काम करणार आहे त्या विषयाचा गुगल अर्ज आम्ही तिथे सोडून ठेवलेला आहे. तुम्ही त्यात तुमचं नाव टाका, ते नाव आलं की आम्हाला कळणार आहे की तुम्हाला यात काम करायचं. आम्ही इमिजिएटली त्या विषयामध्ये तुम्हाला त्या ऍक्शनच्या वेळेला आम्ही तुम्हाला कॉल करू. म्हणजे तुम्ही असं होईल की आता हळद लागवड झालं, असे मी अर्ज दिलेत आणि आम्ही सगळ्यांनी अरे अर्ज भरलाय पण तुम्ही आम्हाला फोन नाही करताय, काय नाही, आम्हाला काय माहितीच कळत नाही. तर ती सगळी माहिती मिळणार आहे. पण जेव्हा ऍक्च्युली आता कसं आहे की आता आपलं गॅदरिंग सुरू आहे, आपण एकत्र येणं हा पहिली प्रोसेस सुरू आहे.
संघटन हा आपला भाग पहिला वाढवणं सुरू आहे. आपले फेसबुकचे ग्रुप आहे, 2 ग्रुप आहेत, ज्याच्यामध्ये आपला मंचाचा ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये आपण सदस्य एकत्र येतोय. माझं वैयक्तिक म्हणजे मंचाचं जे माझं वैयक्तिक या मंचासोबतचे जे काम आहे ते 10 लाख लोकांचा मंच अशी संघटना बनवायची आहे आणि ती चालवायची आहे. मोठा कठीण काम असू शकते असा विचार नाही केलाय. ती एक आहे ना की आपण समजा आपण ठरवलं की आपण हे काम करू शकतो आणि जर आपल्याला अजून त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन येत नसेल तर मला वाटतं काही प्रॉब्लेम नाहीये असं करायला. आणि 10 लाख लोकांना फक्त एकत्र यायचंय आणि बस तुम्हाला कोकणाला मदत करायची. 3 प्रकारे तुम्ही मदत करू शकता. एक तर तुम्ही उत्पादक बना, दुसरं तुम्ही विक्रेते बना, नाहीतर तिसरं तुम्ही ग्राहक बना. 10 लाख लोक एकत्र येऊन जर का उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक एवढंच फक्त जर का कोकणासाठी त्यांनी जर का स्वतःला जर का तेवढंच कोकणावरचं जरी प्रेम दाखवलं ना तरी अख्खा एक आर्थिक इकॉनॉमी अशी बूम होईल की तुम्ही कल्पना करू शकणार नाही की काय घडेल. कारण होतंय कसं आज आपल्या कोकणामध्ये काही जे येतंय ना ते आपण सगळं बाहेरनं आणतोय आणि ते विकत आणून खातोय. आपल्याकडचं जर का उत्पादक घडले म्हणजे पहिले जर आपण एकत्र आलो तर उत्पादकांना कळेल की अरे आपल्या पाठीमागे इतकी लोक आहेत. जर ती लोक आहेत म्हणजे आता जे काही उत्पादक आहेत त्यांचं उत्पादन देखील आपण ते तुम्हाला देण्यास सुरुवात करणार आहे. पण ज्या काही अनेक संस्था आहेत, अनेक ग्रुप आहेत, अनेक लोक काम करतायत. मी सगळ्यांना विनंती करेन तुम्ही सगळ्या संस्थांमध्ये ग्रुपमध्ये काम करा. पण इथे फक्त तुम्ही येऊन जॉईन राहा. तुम्हाला काही सदस्य फी वगैरे काही नाही. फक्त तुम्हाला एकत्र यायचं, एकत्र राहायचं. दॅट्स इट. दुसरं मी वैयक्तिक माझी मास्टरी आहे. बिझनेस कोच म्हणून मला या विषयात मी जो काम करतोय कारण मी याच्यामध्ये व्यवसाय केलाय. माझा बॅकग्राऊंडच बिझनेसचा आहे आणि माझं बिझनेस आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड आहे समाजसेवा आणि समाजसेवा ह्या दोन्ही गोष्टी घेऊन मी काम करतोय. तर सामाजिक कार्य माझं असेल की 10 लाख लोकांचं संघटन चालवणं आणि 1 लाख उद्योजक घडवणं ह्या 2 गोष्टींवर मी फक्त हेच एकच माझं स्वप्न आहे आणि याच्यावर मी काम करतोय. पुढची जी काही माझी आयुष्याची वर्ष असतील ती. सो तुम्ही जे काही सपोर्ट देताय, एकत्र येताय, मदत करताय, इंटरेस्ट दाखवताय, सोबत काम करताय त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून फार फार आभारी. आपली टीम जवळपास 200च्या आसपास आता पोहोचली आहे. 200 युवक आपल्या सोबत रेग्युलरली कामात येत आहेत आणि ते जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हे मंचासाठी काम करतायत. त्या सगळ्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि जेवढे तुम्ही लोक या मंचाला जॉईन झाल तुमचे सर्वांचे आभार. आणि हे आजचा जो कार्यक्रम ज्यांनी पाहिला तुम्हा सर्वांचे आभार. थँक्यू सो मच. जय हिंद, जय कोकण आणि चला घडवूया कोकण.